चला आले सगळे. ओके. फाईन. जय शिवराय, जय शिवराय भाऊ, जय शिवराय. सगळ्यांना जय शिवराय. ठीक आहे. लेट मी शेअर द स्क्रीन. ओके. लास्ट लेक्चरला आपण काही गोष्टी बघितल्या, राईट? काय काय बघितलं लास्ट लेक्चरला आपण? लास्ट लेक्चरला आपण मेथड काय असते, मेथडचे टाइप्स बघितले, राईट? आणि व्हेरिएबलचे टाइप्स पण बघितले. आय थिंक सगळ्यांनी त्या गोष्टी प्रॅक्टिस केली असेल. करेक्ट. काल सुट्टी होती सगळ्यांना, त्यांनी प्रॅक्टिस केलीच असेल. आज आपण पुढे जायचंय. मेथड, व्हेरिएबलचे टाइप्स नंतर आज आपल्याला बघायचंय कन्स्ट्रक्टर, राईट? कन्स्ट्रक्टर इज रिमेनिंग. ओके. सो लेट मी ओपन द एक्सट्रॉ. कुठं आहे रे आपला कन्स्ट्रक्टर? आपल्या नोट्स आय थिंक इथं आहेत. ओके, येस. मेथड विथ पॅरामीटर, विदाउट पॅरामीटर, हे झालं आपलं. सो नाव लेट्स अंडरस्टँड अबाउट कन्स्ट्रक्टर इन जावा. व्यवस्थित बघायचं सगळ्यांनी. कन्स्ट्रक्टर काय असतो, कन्स्ट्रक्टर जावा मध्ये काय असतो. ठीक आहे. लेट्स अंडरस्टँड व्हॉट डू मीन बाय कन्स्ट्रक्टर. एकच मिनिट. जस्ट अ मिनिट. व्हॉट डू मीन बाय कन्स्ट्रक्टर इन जावा. लवकर चला रे, पट पट पट. बघा, कन्स्ट्रक्टर इज नथिंग बट, constructor is same as a method. Okay, but it don't have any return type. कन्स्ट्रक्टर हा मेथड सारखाच असतो, पण याला रिटर्न टाइप असतो का रे? नसतो. कन्स्ट्रक्टर डोंट हॅव एनी रिटर्न टाइप. हा मेथड सारखाच असतो, पण याला रिटर्न टाइप नसतो. कस काय मग, कसा असतो हा? कन्स्ट्रक्टर नेम अँड क्लास नेम शुड बी सेम. कन्स्ट्रक्टरचं नाव आणि क्लासचं नाव कसं पाहिजे? सेम पाहिजे. लेट मी शो यू. एक आपण नवीन क्लास बनवू. ओके, लेट मी राईट क्लिक न्यू. ओके, पॅकेजला नाव दिलं मी कॉम डॉट कन्स्ट्रक्टर आणि क्लासला नाव देतोय मी लेट्स से युजर. बघा सगळेजण, कन्स्ट्रक्टरचं नाव क्लासचं नाव सेम पाहिजे. क्लासचं नाव युजर आहे, कन्स्ट्रक्टरचं पण काय असेल? युजरच असेल. मेथड सारखा असतो म्हणजे याला ब्रॅकेट पण असणार. हे बघ, मेथडला ब्रॅकेट असते की नाही? असं मेथडला पॅरामीटराइज ब्रॅकेट असतं, सेम क्लासला पण आपल्या कन्स्ट्रक्टरला पण असणार आहे. फक्त याला रिटर्न टाइप नसतो. बाकी सगळं कसं आहे? सेम आहे. लुक ॲट दिस, क्लासचं नाव सेम आहे, मेथड सारखा दिसतोय. ओके, आणि याला रिटर्न टाइप नाही. ओके. आणखीन काही गोष्टी कन्स्ट्रक्टर बद्दल. लेट से मी याच्यामध्ये एक मेसेज दिला, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं. ओके, कन्स्ट्रक्टर कॉल. ओके, जस्ट एक मेसेज दिलाय, कन्स्ट्रक्टर बनला आपलं. आणि ही असते मेथड. मेथड पण बनवू आपण एक, लेट से M1 मेथड. दिस इज मेथड. इथं म्हणू आपण मेथड कॉल. काय म्हणू? मेथड कॉल. ठीक आहे, मेथड कॉल. हा कन्स्ट्रक्टर आहे मित्रांनो, ही मेथड आहे. दोन्हीमध्ये फरक आहे बरं का. कन्स्ट्रक्टर आणि मेथड मध्ये खूप मोठा फरक असतो. इथे मी मेन मेथड बनवली. हाऊ टू कॉल कन्स्ट्रक्टर.
हाऊ टू कॉल कन्स्ट्रक्टर. कन्स्ट्रक्टरला कॉल कसा करायचा? जस्ट अ मिनिट हा. एकच मिनिट गाईस. एक मिनिट. लेट कोण कोण यायला लागले रे? टायमिंगला या की जरा. ओके. हा. कन्स्ट्रक्टरला कॉल कसा करायचा? मेथडला आपल्याला माहित आहे सर. ऑब्जेक्ट बनवा, युजर यू इक्वल टू न्यू युजर, आणि कॉल करा यू डॉट एम वन. बरोबर आहे. मेथडला कॉल असा करतो आपण. मित्रांनो, कन्स्ट्रक्टरला कॉल करायची गरजच नसते. याला कॉल करायची गरजच नाही. हे बघा, मेथडला कॉल केलाय मी, याला कॉल केलाय का नाही? पण हा पण कॉल होणार आहे, बघायचंय. हे बघा, आय एम नॉट कॉलिंग द कन्स्ट्रक्टर. दोघ जण झालेत. साहिल, यश, बाकी नक. हा, आरती वगैरे झाले मुलीमध्ये. ठीक आहे. कन्स्ट्रक्टर कॉल और नॉट गाइस, कैन यू चेक इट? कन्स्ट्रक्टर हॅज बीन कॉल. लुक ॲट दिस. मेथड तर कॉल झाली हो, मेथडला आपण कॉल केला आहे, हे बघा. कन्स्ट्रक्टरला आपण कॉल केलाय का? मग कसं काय कॉल झाला? कन्स्ट्रक्टर कॉल होतो आफ्टर द क्रिएशन ऑफ ऑब्जेक्ट. Constructor will call automatically when we create an object. ज्यावेळेस आपण ऑब्जेक्ट बनवतो मित्रांनो, त्यावेळेस कन्स्ट्रक्टर कॉल होतोय बघा. मी मेथड कॉल नाही केली, फक्त ऑब्जेक्ट बनवला. इफ आय रन दिस, कॅन यू चेक इट? कन्स्ट्रक्टर कॉल. हा मेसेज येतोय म्हणजेच काय, याला कॉल गेला. सो याच्यात तुमचा कुठलाही कोड असू द्या, तो कोड काय होईल? रन होईल. कन्स्ट्रक्टरला कॉल करायची गरज नसते. हा ऑटोमॅटिक कॉल होतो जेव्हा तुम्ही काय बनवता? ऑब्जेक्ट बनवता. मग मी एक ऑब्जेक्ट बनवला, एकदा कॉल होईल. मी जर दोन ऑब्जेक्ट बनवले तर दोनदा कॉल होईल. कॅन यू चेक इट? म्हणजे या ऑब्जेक्ट साठी किती वेळा? एक वेळा. याच्यासाठी एक वेळा. याच्यासाठी एक वेळा, याच्यासाठी एक वेळा, झाले किती? म्हणजे प्रत्येक ऑब्जेक्ट साठी कन्स्ट्रक्टर मित्रांनो एकदा कॉल होतो. फॉर इच ऑब्जेक्ट कन्स्ट्रक्टर विल कॉल हाऊ मेनी टाइम्स? कन्स्ट्रक्टर विल कॉल ओनली वन्स. प्रत्येक ऑब्जेक्ट साठी कन्स्ट्रक्टर एकदाच कॉल होतो, लक्षात घ्या. तुम्ही म्हणा दोनदा होत नाही का, तीनदा नाही. एकासाठी एकदा, याच्यासाठी एकदा, यू साठी, यू वन साठी एकदा. तुम्ही आणखीन एक बनवा, याच्यासाठी एकदा. टोटल किती झाले? तीन. तीन ऑब्जेक्ट कन्स्ट्रक्टर तीन वेळाच कॉल होणार. पण मेथडचं तसं नाही मित्रांनो. ही जी मेथड आहे ना, मेथड एका ऑब्जेक्ट साठी कितीही वेळा कॉल होते, बघायचंय. हे बघा, यू डॉट एम वन, यू डॉट एम वन किती वेळा कॉल होईल? किती वेळा? कॉपी, पेस्ट, पेस्ट, पेस्ट. किती वेळा कॉल झाली? याच्यासाठी तीन वेळा. याच्यासाठी याच्यासाठी पण तीन वेळा कॉल होईल. कॉपी, कॉपी, कॉपी. किती वेळा कॉल होईल? तीनच काय, 10 वेळा पण कॉल होईल. यू टू डॉट एम वन, या यू टू साठी पण एम वन किती वेळा कॉल होईल? किती वेळा? म्हणजे मेथड किती वेळा कॉल होते, कन्स्ट्रक्टर मात्र एकदाच कॉल होते. बघ, कन्स्ट्रक्टर एकदा कॉल झाला, तीन वेळा मेथड. कन्स्ट्रक्टर एकदा, तीन वेळा मेथड. कन्स्ट्रक्टर एकदा, तीन वेळा मेथड. म्हणजे प्रत्येक ऑब्जेक्ट साठी मित्रांनो मेथड किती कॉल होते? अनलिमिटेड टाइम. दोन डिफरन्स आहेत बरं का. फॉर इच ऑब्जेक्ट मेथड विल कॉल, मेथड विल कॉल एनी नंबर ऑफ टाइम. कितीही वेळा कॉल होते मेथड, तुमच्या समोर आहे हे बघा. याच्यासाठी तीन वेळा, याच्यासाठी तीन वेळा, याच्यासाठी तीन वेळा. पण कन्स्ट्रक्टर मात्र याच्यासाठी एकदा, याच्यासाठी एकदा, याच्यासाठी एकदा, एकदाच कॉल होतोय. पण मेथड 100 वेळा पण कॉल व्हायला रेडी आहे. आर यू गेटिंग माय पॉइंट? हे क्लिअर आहे सगळ्यांना? मेथड कितीही वेळा कॉल होते,
कन्स्ट्रक्टर ऑब्जेक्टसाठी एकदाच कॉल होतो, एकासाठी एकदा, दुसऱ्यासाठी एकदा, याच्यासाठी एकदा. दॅट इज अ डिफरन्स बिटवीन मेथड अँड कन्स्ट्रक्टर. दुसरी गोष्ट, मेथडला रिटर्न टाईप असतो, याला रिटर्न टाईपच नाही. काय आहे का रे? नो. तिसरी गोष्ट, याला कॉल करावा लागतो, याला गरजच नाही कॉल करायची. हा एंट्री क्वेश्चन आहे बरं का. कोणता? डिफरन्स बिटवीन मेथड अँड कन्स्ट्रक्टर. मेथड अँड कन्स्ट्रक्टर सगळ्यांनी प्रिपेअर करायचं आहे. याचे 3 पॉईंट तर मी आता सांगितले तुम्हाला. ओके, ठीक आहे. मग सर, कन्स्ट्रक्टर बनवला आम्ही, कन्स्ट्रक्टर ऑटोमॅटिक कॉल पण होतोय, ठीक आहे. हा जो कन्स्ट्रक्टर आहे, याला एक नाव असतं. याचं नाव आहे नॉन पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. ज्या कन्स्ट्रक्टरला पॅरामीटर नसतात त्याला काय म्हणतात? नॉन पॅरामीटराइज. म्हणजेच काय बघा, द कन्स्ट्रक्टर द कन्स्ट्रक्टर which does not accept any parameter is called non-parameterized constructor. अब याला पॅरामीटर्स नाहीत ना, आहेत का बघा? नाही, याला काय म्हणतात? नॉन पॅरामीटराइज. जर तुमच्याकडे कन्स्ट्रक्टर असा असेल, युजर इंट ए, याला काय म्हणाल तुम्ही? पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. हा कसला झाला? पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. का हो? पॅरामीटर आहेत ना. द कन्स्ट्रक्टर विच ऍक्सेप्ट द पॅरामीटर इज कॉल्ड पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. हा कन्स्ट्रक्टर म्हणतोय मला एक पॅरामीटर द्या, जसं मेथडला आपण पॅरामीटर पास करत होतो. मेथडचे सुद्धा टाईप असतात ना. कन्स्ट्रक्टरचे दोन टाईप कोणकोणते? कन्स्ट्रक्टर कन्स्ट्रक्टर having two types. One is parameterized and second is non-parameterized. ओके, एक असतो पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर आणि दुसरा असतो नॉन पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. नॉन पॅरामीटराइज म्हणजे ज्याला पॅरामीटर नसतो, यालाच डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर सुद्धा म्हणतात. दोन नावायची, नॉन पॅरामीटराइज आणि डिफॉल्ट, आणि याला म्हणतात पॅरामीटराइज. मग सर, हा कधी कॉल होतो आणि हा कधी कॉल होतो? सिंपल आन्सर आहे, जर तुम्ही इथून काहीच पाठवलं नाही, हे बघा, तर कोणता कॉल होणार आहे? हा कॉल होणार आहे. कॅन आय शो यू? हे बघा, कोणता कॉल होतोय? कन्स्ट्रक्टर कॉल म्हणजे हा, हे बघा. पण जर तुम्ही इथून इंटिजर व्हॅल्यू पाठवली, लेट्स आय एम सेंडिंग 10, आता मात्र पहिल्यासाठी हा कन्स्ट्रक्टर कॉल होणार आहे. यू कॅन सी, हे बघा काय आलं आउटपुट. कन्स्ट्रक्टर विथ वन पॅरामीटर कॉल. तुम्ही जे 10 पाठवलंय ते या ए मध्ये गेलं आणि इथे ए प्रिंट केलंय. पण याच्यासाठी काय कॉल झाला? हवा का? काहीच पाठवलं नाही. इथून पण पाठवा 20, आता पण कॉल होईल पॅरामीटराइज. आहे बघ, इथून पण पाठवा 30, झाला कॉल. हे मेथड काढून टाकू? मेथड आपण ऑलरेडी बघितले. पॅरामीटर पास केले, पॅरामीटराइज कॉल झाला. म्हणजे कोणता? पॅरामीटर नाही पास केले तर सर हा कॉल होणार आहे. जर तुम्ही पास नाही केलंय, बघ कोणता कॉल होईल? हा कॉल होईल. बघायचा आहे बघा. त्याला डिफॉल्ट म्हणू शकता तुम्ही किंवा नॉन पॅरामीटराइज म्हणा. होय, हे बघा डिफॉल्ट वाला कॉल झाला. आणि या दोघांसाठी कोणता कॉल झाला? पॅरामीटर वाला, कारण हे पॅरामीटर पाठवतायत. हे बघा, जे पाठवले तेच पॅरामीटर प्रिंट झाले की नाही? गॉट इट. So there are two types of constructor. One is non-parameterized, second is parameterized. Parameterized, non-parameterized. कन्स्ट्रक्टरचं नाव, क्लासचं नाव सेम पाहिजे. हा मेथड सारखा असतो, याला रिटर्न टाईप नसतो. हा ऑटोमॅटिक कॉल होतो, प्रत्येक ऑब्जेक्टसाठी एकदा कॉल होतो. आणि दोन टाईपचे कन्स्ट्रक्टर ज्यामध्ये असतात, एक पॅरामीटराइज, नॉन पॅरामीटराइज. 1 2 3 4 5, 5 पॉइंट कन्स्ट्रक्टरचे सगळ्यांना कसे पाहिजे? माहिती पाहिजे. क्लिअर आहे सगळ्यांना? कोणाला काही क्वेश्चन आहे याच्यामध्ये?
कन्स्ट्रक्टर मध्ये कोणाला काही क्वेश्चन? एनीवन? ओके, नो Hello. क्वेश्चन. येस. Yes, then what is the use of this constructor, sir? येस, यूज सांगतो. यूज आणखीन कव्हर नाही केला. एनी क्वेश्चन रिगार्डिंग दिस पॉइंट ओनली? नो. ओके, पॉइंट मध्ये कोणाला काही डाऊट नाहीये, ठीक आहे. सो नाव लेट्स टॉक अबाउट यूज ऑफ कन्स्ट्रक्टर गाइस. याचा यूज काय आहे मग? याचा पहिला यूज आहे, constructor is used to initialize your object. ऑब्जेक्टला इनिशियलाइज करण्यासाठी याचा यूज आहे. कसा? लेट मी शो यू. लेट्स से आय हॅव अ क्लास कॉल्ड समथिंग बुक. बुक नावाचा एक क्लास आहे माझ्याकडे. ओके, and here I have some variables, that is book ID. Let's say book ID. Then I have something book name. I have author name. I have something book price. ओके, हे चार जे व्हॅरिएबल आहेत, हे कसले व्हॅरिएबल आहेत? इन्स्टन्स व्हॅरिएबल. आय वॉन्ट टू इनिशियलाइज दिस. हे मला इनिशियलाइज करायचे. त्यासाठी आपल्याकडे ऑप्शन काय होता? आपल्याकडे ऑप्शन होता बुकचा ऑब्जेक्ट बनवा. बुक बुक वन इक्वल टू न्यू बुक. आपण काय करत होतो? बुक वन डॉट बुक आय डी, बुक वन डॉट बुक नेम, देन ऑथर नेम अँड देन प्राइस. असं आपण इनिशियलाइज केलं, बरोबर आहे. प्रिंट पण असंच केलं आपण. सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एल काय केलं आपण? बुक वन डॉट बुक आय डी, देन बुक नेम, देन बुक ऑथर नेम अँड देन प्राइस. करेक्ट. रन केलं, आपल्याला आउटपुट पण भेटते. करेक्ट. पण आपण काय म्हणलं, याने लय लाईनचा कोड लिहावा लागते, बरोबर आहे. आपण गेलो मेथडकडे. आपण एक मेथड बनवली सेट नावाची, आणि याच्यात काय केलं आपण? आहे तसे व्हॅरिएबल पास केले. कसे? इंट बुक आय डी, करेक्ट. देन काय? बुकचं नाव, ऑथरचं नाव, प्राइसचं. हे कसले व्हॅरिएबल झाले? लोकल व्हॅरिएबल्स. लोकल व्हेरिएबल. लोकल व्हॅरिएबलची व्हॅल्यू मला या ब्ल्यू वाल्या इन्स्टन्सला द्यायची. आपण काय यूज केलं? दिस डॉट बुक आय डी इक्वल टू बुक आय डी, करेक्ट. परत बुक नेम इक्वल टू बुक नेम, दिस डॉट ऑथर नेम इक्वल टू ऑथर नेम, बुक प्राइस इक्वल टू बुक प्राइस. केलं की नाही आपण? हे का केलं आपण? हा लाईन ऑफ कोड कमी करण्यासाठी. मग आपण कॉल केली मेथड डायरेक्ट बुक वन डॉट सेट, आणि आपण इथून डेटा दिला. 101 आयडी मध्ये गेलं. या आयडी मधून कुणाला गेलो? या आयडीला. बुक नेम जावा प्रोग्रामिंग इथं आलं, इथून याला. हे सेम सगळ्या गोष्टी इथे जाणार आहेत. आणि देन आपण रन केलं, आउटपुट सेमच आहे. कोड कमी झाला की नाही? परत आपण म्हणलो हे प्रिंटिंगचा पण कोड लय दिसायला लागलाय. आपण एक शो नावाची काय केली? मेथड बनवली, आणि सगळा डेटा आपण इथं शो केला. करेक्ट. बुक आयडी, बुक नेम. आता हे प्रिंट करण्याऐवजी आपण काय करणार आहोत? बुक वन डॉट शो. किती कोड वाचला? वाचला की नाही? आता मी रन केला, आउटपुट तेच आहे. पण आता मी काय म्हणलं, अहो आपल्याकडे कन्स्ट्रक्टर आहे, असं करायची पण गरज नाही आपल्याला. हा डेटा इथून पाठवायच्या ऐवजी कुठून पाठवा माहित आहे का? इथून पाठवा की. कुठून पाठवला बघा? इथून. म्हणजेच काय? ऑब्जेक्ट बनवला. कोण कॉल होतो? कन्स्ट्रक्टर. मग तुमच्याकडे मित्रांनो कन्स्ट्रक्टर पाहिजे. कसा? बुक कन्स्ट्रक्टर विथ वॉट? हे सगळे जे व्हॅल्यू दिसत आहेत ना, हे सगळे व्हॅल्यू इथून कॉपी करा आणि कशात द्या. कसला कन्स्ट्रक्टर झाला यो? पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. आणि याला कॉल कसा करायचा? ही काय केला की कॉल? गरज आहे का सेटला कॉल करायची? डायरेक्ट 101 जे दिलंय ते याच्यात जाणार. आता गरजच नाही या मेथडची. याच्यात जाणार, याच्यातून याला पाठवायचं. कसं पाठवायचं? हे काय? हाच कोड कॉपी करायचा, कुठे लिहायचा? डन. युअर वर्क इज डन. कारण ऑब्जेक्ट बनवला की कन्स्ट्रक्टर कॉल होतो, आणि हा डेटा मित्रांनो याच्यात जाणार आहे. याच्यातून कुठं जाणार आहे? हे बघा, बुक आय डी ब्ल्यू वाल्याला, हे याला, ऑथर नेम याला, बुक प्राइस याला. हे जाईल की नाही? हा डेटा जाईल आणि शोला कॉल करा. डन. हे बघा, गरज आहे का मेथडची? गरज आहे का जास्त कोड लिहायची? आता ही शो मेथड इथं पण कॉल करायची गरज नाही. डायरेक्ट याच्यात कॉल नाही का होणार? शो.
काय गरज आहे का? हे बघा. आता याचा यूज काय आहे का? हे काढून टाका की मागचं. फक्त ऑब्जेक्ट बनवा असा. आउटपुट सेम आहे का वेगळं आहे? सो दिस इज द पॉवर ऑफ कन्स्ट्रक्टर. ओनली सिंगल लाईन ऑफ कोड and you can initialize your object. कॅन यू चेक इट? या ऑब्जेक्टला म्हणतात अनॉनिमस ऑब्जेक्ट. असं ऑब्जेक्ट ज्याला नावच नाही. अनॉनिमस म्हणजे काय? द ऑब्जेक्ट विच डोंट हॅव एनी नेम, विच डोंट हॅव एनी नेम इज कॉल्ड अनॉनिमस ऑब्जेक्ट. अहो याला नावच नाही. सर का नाव नाही? गरजच नाही ना. मला सांगा कुठली मेथड कॉल करायची का? नाही करायची. फक्त एवढं बनवलं तरी ऑब्जेक्ट बनला. आपण हा रेफरन्स का बनवतो माहितीये का? आपल्याला एखादी मेथड कॉल करायची असते म्हणून बनवतो. आता करायची का? काढून टाका की मग. असा सुद्धा ऑब्जेक्ट बनवला जातो, याला म्हणतात अनॉनिमस ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट बनवला काय कॉल होतो? हा कन्स्ट्रक्टर. कन्स्ट्रक्टरने इनिशियलाइज झाला डेटा, शो मेथडला कॉल केलं, शो मेथड प्रिंट झाली, डेटा आला. आता दुसरा ऑब्जेक्ट, न्यू बुक 102 पायथन प्रोग्रामिंग. हे बघा, हे पहिलं बुक, हे दुसरं बुक. एक बुक झालं की लाईन मारा अशी. लाईन मारायला तुम्हाला जमत असेल ना अशी. हे बघ, हे पहिलं बुक आणि हे तिसरं बुक पाहिजे, काय करा? न्यू बुक. थर्ड बुक C++ प्रोग्रामिंग. हे पहिलं, हे दुसरं, हा सगळा डेटा इनिशियलाइज करायचं काम आपला कन्स्ट्रक्टर करतोय. म्हणून मित्रांनो, आय एम रायटिंग हिअर व्हॉट कन्स्ट्रक्टर इज यूज टू इनिशियलाइज युअर ऑब्जेक्ट. इट विल हेल्प अस टू रिड्यूस द लाईन ऑफ कोड. इट विल हेल्प अस टू रिड्यूस व्हॉट द लाईन ऑफ कोड. खूप सारा लाईनचा कोड आपला कमी होतोय. कॅन यू चेक इट? किती कोड लिहितो तो आपण? आता बघा बरं. गरज आहे का? गॉट इट गाईज? व्हॉट इज द यूज ऑफ कन्स्ट्रक्टर? व्हॉट इज द यूज ऑफ कन्स्ट्रक्टर? यूज कळतोय सगळ्यांना? ओके. तर सर पण अनोनिमस ऑब्जेक्ट किती पण क्रिएट करू शकतो का? येस, किती पण. एनी नंबर. किती बनवायचे तेवढे बनव. का बनवायचे कळलं का? रेफरन्सची जेव्हा गरज नसते तेव्हा बनवायची. गरजच नाही ना मला बुक B1 ची. कुठली मेथड कॉल करायची आहे का? नाही. जर करायची असेल तर असे ऑब्जेक्ट बनवून उपयोग नाही. यू नीड टू क्रिएट द रेफरन्स. बुक B1, बुक B2. ओके. हॅलो येस. सर, तुम्ही हे टाईप करत नाही तरी पण ते ऑटोमॅटिक कसं येतंय? प्रोग्रामिंग चे नेम, प्राइस वगैरे. ते एक पेड व्हर्जन घेतलंय मी पैसे देऊन. दॅट्स वाय येते ते. अच्छा ओके. अच्छा. येस. बिकॉज ऑफ AI. AI विल इन्क्रीज द स्पीड ऑफ डेव्हलपमेंट. पण तुम्हाला याची गरज नाहीये आता सध्या. यू नीड टू राईट युअर ओन. तुम्ही स्वतः लिहायचं आहे. तुम्हाला सांगितलं तरी यू विल नॉट अफोर्ड दॅट प्राइस. इट इज फॉर ओनली कंपनी. कंपनी स्वतः देते तुम्ही कंपनीत गेल्यावर. कंपनी म्हणते बाबा कुठं राईट करत बसतो. ऑटोमॅटिक सगळा कोड तुम्हाला दिला जातो. फक्त तुम्ही डोकं लावायचे की हा कोड करेक्ट आहे का. जनरेट तर करेल तो, पण यू नीड टू लाईक माइंडसेट तुमचा पाहिजे की हा करेक्ट आहे का रॉंग आहे. येस. कोपायलटच यूज करतोय. आय एम युझिंग समथिंग कॉल्ड कॉन्सेप्ट कोपायलट विच हेल्प अस टू स्पीड अप द डेव्हलपमेंट. ओके. बट तुम्ही कुणीही यूज करायचं नाहीये. कुणीही. कुणीही यूज करायचं नाहीये. मी शेवटी सांगेल तुम्हाला कशा प्रकारे यूज करायचं, कशा प्रकारे पेमेंट करायची. हे फ्री मध्ये नाहीये. फ्री मध्ये आहे फॉर ओनली 2 to 3 days. ओके. मोस्टली 7 दिवस फ्री मध्ये भेटेल. देन यू नीड टू पेड फॉर दिस. मंथली समथिंग आय थिंक यू नीड टू पे 1500 रुपीज. 1500 रुपीज आहे महिना. महिना 1500 रुपये. या तुमच्या या फेजला तुम्हाला परवडण्यासारखं नाहीये.
आणि मी तर म्हणेल यूज पण नका करू, आळशी बनाल तुम्ही. तुम्ही बुक आयडी लिहिलं की खालचं सगळं मनानच येतंय ते. फक्त BOOK दिलं की हे सगळंच येतंय. मग याने काय होईल, तुमचा जो कोडिंगचा असतो ना, आपण म्हणतो ना प्रॅक्टिस, ती नाही होणार. आता आमची झाली प्रॅक्टिस, होय, त्यामुळे आमचे केस पांढरे झाले. तसं असतं ते, राईट. सो यू नीड टू फर्स्ट ऑफ ऑल डू द प्रॅक्टिस. क्लिअर आहे सगळ्यांना? असे किती ऑब्जेक्ट म्हणा, लुक ॲट दिस. न्यू बुक, फक्त एवढंच लिहिलं मी. ऑटोमॅटिक ऑल दीज थिंग्स आर फिल्ड अप. ओके, चौथं बुक या ठिकाणी क्रिएट झालं. गॉट इट. कन्स्ट्रक्टरचा यूज आता कोण आहे सर? आय डोंट नो अबाउट द कन्स्ट्रक्टर युसेज. कन्स्ट्रक्टरचा यूज कळलाय. व्हॉट इज द यूज ऑफ कन्स्ट्रक्टर? टू इनिशियलाइज द ऑब्जेक्ट. मग विदाउट कन्स्ट्रक्टर ऑब्जेक्ट इनिशियलाइज होत नाही का? होतो. बट लॉट्स ऑफ लाईन ऑफ कोड वी नीड टू राईट. खूप सारा कोड लिहावा लागतो आपल्याला. इथं नाही गरज. एका लाईन मध्ये सगळं काम. ओके, लेट मी शो यू मोर युसेज ऑफ कन्स्ट्रक्टर. See, let's suppose I have a product class. How to create constructor? Class name same as constructor name. बनला constructor. हा कसला constructor? नॉन पॅरामीटराइज. पॅरामीटर्स नाही ना याच्यात. आहे का? नाही. नाव हिअर आय एम क्रिएटिंग वन शो मेथड. याच्यात मला डेटा शो करायचा. लेट मी क्रिएट सम व्हॅरिएबल प्रोडक्ट आयडी. ओके, देन वी हॅव प्रोडक्ट नेम, प्रोडक्ट प्राइस, and let's say product quantity. प्रोडक्ट क्वांटिटी. ठीक आहे, 4 व्हॅरिएबल आहेत. प्रोडक्टची आयडी, प्रोडक्ट नाव, प्रोडक्ट प्राइस, प्रोडक्ट क्वांटिटी. आय वॉन्ट टू इनिशियलाइज ऑल दिस व्हॅरिएबल. हाऊ टू इनिशियलाइज? त्यासाठी लिहायचं इन द प्रोडक्ट आयडी. हे आहे तसे व्हॅरिएबल द्यावे लागतील इथं. प्रोडक्टचं नाव, प्रोडक्टची प्राइस, प्रोडक्टची क्वांटिटी, देन काय करायला गेलो, दिस डॉट प्रोडक्ट आयडी इक्वल टू प्रोडक्ट आयडी, दिस डॉट प्रोडक्ट नेम इक्वल टू प्रोडक्ट, दिस डॉट प्राइस इक्वल टू प्राइस. करेक्ट? खरं आहे की नाही? हा कोड करावा लागेल आपल्याला. म्हणजे काय होईल, लोकल व्हॅरिएबलची व्हॅल्यू ग्लोबलला जाईल. इनिशियलाइज करण्यासाठी हा कन्स्ट्रक्टर वापरावा लागेल. ठीक आहे, वापरू आपण. आणि शो करण्यासाठी लेट्स प्रिंट हिअर प्रोडक्ट आयडी इक्वल टू, कॉन्कॅटिनेट केलं बघा मी, प्रोडक्ट आयडी, प्रोडक्ट आयडी. हे डबल कोट मधलं कसं होतं, ऍज इट इज येत आहे. आणि प्रोडक्ट आयडी जी आपण ती येईल. देन प्रोडक्ट नेम, प्राइस अँड क्वांटिटी, and then let's create the product. Okay, so the product बनवण्यासाठी I am just writing new product. Guys, can you check it? New product, ID, name, price, quantity. हे सगळं कुठे जाणार? आयडी मध्ये आयडी, नेम मध्ये नेम, याच्यात प्राइस, याच्यात क्वांटिटी. इथून कुणाला जाणार? या प्रोडक्ट आयडीला, प्रोडक्ट नेमला, प्राइसला, क्वांटिटीला. आणि इथं मी कॉल केली मेथड शो. डन. कॅन आय रन दी कोड? So this is my product ID 101, name laptop, price something, quantity. First product. Second product, right? इथे एक अशी लाईन मारून टाकू. Right? Can you check it? This is second product. Third product, new product, tablet something. 3 प्रोडक्ट आहेत आपल्याकडे. 1, 2, 3. नाव मला कन्स्ट्रक्टरचा यूज आणखीन तुम्हाला सांगायचंय. मला हा जो पहिला प्रोडक्ट आहे मित्रांनो, हा कॉपी करायचा आहे. बघा काय करायचं मला. आय वॉन्ट टू कॉपी फर्स्ट प्रोडक्ट, फर्स्ट प्रोडक्ट. ओके, मला हा कॉपी करायचा आहे. त्यासाठी मी याचा रेफरन्स बनवतोय. सॉरी, प्रोडक्ट P1. ओके, हा सगळा प्रोडक्ट कशा स्टोअर होतो? P1 मध्ये. हा मला कॉपी करायचा आहे. मी तर आणखीन एक ऑब्जेक्ट बनवतोय, प्रोडक्ट, लेट्स से P4 इक्वल टू न्यू प्रोडक्ट. याच्यात मला प्रोडक्ट द्यायचा नाही. आय डोंट वॉन्ट टू गिव्ह हिअर. मला हा प्रोडक्ट आहे ना P1, याच्यात लिहायचा आहे. लुक ॲट दिस, व्हॉट आय एम डुईंग हिअर गाईस. व्हॉट इज दिस एक्झॅक्टली? काय केलं मी? आपण इथं जर प्रोडक्ट देतोय, इथं पण देतोय, बरोबर आहे. इथं काय दिलं मी? P1. व्हॉट इज P1? हा पहिला प्रोडक्ट कशात गेला? P1 मध्ये. आणि हा कोणाला देतोय मी? इथं P4 ला. याला म्हणतात कॉपी कन्स्ट्रक्टर. कसला कन्स्ट्रक्टर? कॉपी कन्स्ट्रक्टर. व्हॉट इज द मिनिंग ऑफ कॉपी कन्स्ट्रक्टर?
copy one object into another object. Copy one object into another object using copy constructor. Using what? Copy constructor. कसं करायचं? आता बघा, न्यू प्रोडक्ट हा कन्स्ट्रक्टर कॉल करतोय, पण हा म्हणतोय बाई असला कन्स्ट्रक्टर आमच्याकडे नाहीयेच, आमच्याकडे एकच कन्स्ट्रक्टर आहे, 4 गोष्टी मागणारा. तुम्ही किती देताय? एकच गोष्ट. आणि ही गोष्ट काय? P1. कुठल्या टाईपची आहे? तुम्हाला इथं असा कन्स्ट्रक्टर बनावा लागतो मित्रांनो, प्रोडक्ट. ओके, अँड यू नीड टू क्रिएट प्रोडक्ट समथिंग P लाईक दिस. असा कन्स्ट्रक्टर तुम्हाला पाहिजे. आता बघा एरर गेला, कारण याने कोणता कन्स्ट्रक्टर कॉल होतो मला सांगा? 101 लॅपटॉप 75 ने हा वाला, बरोबर आहे. याने कोणता कॉल होणार आहे? तोच होणार आहे. याने तोच होणार आहे, पण P1 पास केल्यामुळे एकच गोष्ट घेणारा कोण आहे? हा. तो पण काय मागतोय? प्रोडक्ट मागतोय. आपण काय देतोय? P1. P1 काय? प्रोडक्ट. जर हा इंटिजर मागत असेल तर काय पास करावं लागलं असतं आपल्याला? 10. बरोबर, एरर गेला ना. पण नाव व्हॉट इट रिक्वायर्ड, हा प्रोडक्ट मागतोय ना. सो व्हॉट यू नीड टू डू? प्रोडक्टच द्यावं लागेल. सो P1 इज व्हॉट? P1च का देतोय आपण? कारण हा मागतोयच प्रोडक्ट. आणि P1 काय? जर हा इंट मागत असेल तर काय दिलं पाहिजे? इंट. हे बघा ना, इंट प्रोडक्ट आयडी मागतोय. व्हॉट वी नीड टू पास? इंट. देतोय की नाही? स्ट्रिंग प्रोडक्ट नेम, आपण स्ट्रिंगच देतोय. इथं हा प्रोडक्ट मागतोय. सो व्हॉट वी आर पासिंग? P1. व्हॉट इज P1? P1 इज अ प्रोडक्ट गाईज. वी आर पासिंग दिस. ठीक आहे सर, P1 तुम्ही याला दिला. P1 कशात गेला? याच्यामध्ये. या P मध्ये गेला हा P1. P1 गेला म्हणजेच हा डेटा गेला. आता हा डेटा मला याला द्यायचा आहे. याला, याला, याला कसा द्यायचा? काहीच नाही करायचं. हा जो प्रोडक्ट आयडी आहे इथं तुम्हाला लिहायचंय, दिस डॉट प्रोडक्ट आयडी इक्वल टू P डॉट प्रोडक्ट आयडी. आता या लाईनने होणार काय ते सांगतो मी. या लाईन मुळे P डॉट प्रोडक्ट आयडी म्हणजे काय? हा जो P1 आहे, P1 म्हणजेच काय? हा प्रोडक्ट. कारण P1 इथं आला, इथून कुणाला गेला? P मध्ये. मग हा जो 101 आहे मित्रांनो, म्हणजे P डॉट प्रोडक्ट आयडी. हा 101 तुम्ही कुणाला देताय माहितीये का? प्रोडक्ट आयडी, म्हणजेच याला, याला देताय. देन अगेन दिस डॉट प्रोडक्ट नेम इक्वल टू प्रोडक्ट नेम, P डॉट प्रोडक्ट नेम, देन प्रोडक्ट प्राइस, देन प्रोडक्ट क्वांटिटी. म्हणजे पहिला जो ऑब्जेक्ट आहे P1, हा ऑब्जेक्ट तुम्ही आयडी नेम प्राइस मध्ये टाकला, याच्यामध्ये गेला. कोणामुळं? या कन्स्ट्रक्टरमुळं. ना आता जर तुम्ही येऊन या P4 ला जर कॉल केला, लाईक P4 डॉट शो मेथडला जर कॉल केलं मित्रांनो, तर या P4 मध्ये 101 चाच डेटा असणार आहे. आता ही शो मेथड कुठे केली कॉल आपण? मी अशी कॉल करत नाही, ठीक आहे. आता ही शो मेथड मी प्रत्येकाच्या ऑब्जेक्टने करतोय. याला नाव देतोय प्रोडक्ट P2, याला नाव देतोय प्रोडक्ट P3. ओके, इथं कॉल करा P1 डॉट शो, प्रत्येकाची वेगवेगळी मेथड, राईट. P2 डॉट शो, P3 डॉट शो आणि P4 डॉट शो. ठीक आहे, डन. कॅन यू चेक इट गाईज? पहिला प्रोडक्ट आणि चौथा प्रोडक्ट सेम आहे की नाही मला सांगा. कॅन यू चेक फर्स्ट प्रोडक्ट? कॅन यू चेक फोर्थ प्रोडक्ट? सेम कस काय झाला? बिकॉज आय एम कॉपिंग दिस ऑब्जेक्ट टू हिअर, आणि हा कशात गेला? याच्यात गेला. कोणामुळे गेला माहितीये का? याच्यामुळे. यालाच म्हणतात कॉपी कन्स्ट्रक्टर. The constructor which is used to copy one object to another object, it is going to call copy constructor. एका एका ऑब्जेक्टला दुसऱ्या ऑब्जेक्ट मध्ये कॉपी करणं. कोणता ऑब्जेक्ट कॉपी केला आपण? वी आर कॉपिंग दिस ऑब्जेक्ट. हाऊ? लुक ॲट दिस. P1 मी पास केला याला, कोणाला? P4 च्या कन्स्ट्रक्टरला. हा कॉल झाला. याने काय केलं? जो डेटा P1 चा आहे, म्हणजे हा डेटा कोणाला दिला? प्रोडक्ट आयडी, प्रोडक्ट नेम, प्राइस, क्वांटिटीला दिला. आणि या पट्ट्यानं जसं P4 डॉट शो कॉल केलं, तोच डेटा प्रिंट झाला. कोणता? जो याला भेटला. पण बाकीच्या ऑब्जेक्ट मध्ये P2 चा डेटा वेगळा काय? कारण याने स्वतःचा दिलाय ना. P3 चा काय वेगळा आहे? स्वतःचा दिलाय ना. P4 चा डेटा सेम काय आहे? कारण हा घेतोय कोणाचा डेटा? P1 चा. सो दॅट्स वाय दिस डेटा कॉपीड हिअर. आर एबल टू फॉलो मी? So this is called copy constructor.
दिस इज कॉल्ड पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. हा पण पॅरामीटराइजच आहे, एक पॅरामीटर घेतो, राईट. याला सुद्धा पॅरामीटर म्हणू शकता तुम्ही. ओके, पण हा काय ऍक्सेप्ट करतोय? ऑब्जेक्ट. लुक ॲट दिस. सो इंटरव्ह्यू क्वेश्चन इज दॅट की लाईक असा पण असू शकतो, कॅन यू एक्सप्लेन कॉपी कन्स्ट. गॉट इट एव्हरीवन. कॅन यू चेक द कोड व्हेरी केअरफुली. सगळेजण कोड बघू शकता व्यवस्थित. कॅन यू चेक द कोड. सर एक ऑब्जेक्ट क्लोनिंग म्हणून पण एक आहे ना भाऊ, ते लय ऍडव्हान्स मध्ये आहे. जरा थांब. पोरांचे डोके आताच खाजवायला लागलेत. लय पुढे जाऊ नको, ठीक आहे. ऑब्जेक्ट क्लोनिंग इज ऑल्सो वन कॉन्सेप्ट. यस. जावाचा ऑब्जेक्ट बनवण्याचे 5 प्रकार आहेत. ती कॉन्सेप्ट त्याच्यामध्ये येते. आपण फक्त किती वेळ बघितलेत? एक. ठीक आहे. ठीक आहे. So now there is one more concept in the constructor, guys, we need to understand after the copy constructor. Let's say I have one more class, and that is something customer. Okay. So guys, can you tell me, there is a constructor customer. Okay. Let me remove this public. 2, 3. How many constructors we have? Can you check it? 1, 2, 3. Total 3 constructors आहेत. Okay. Remove this, remove this, and remove this. टोटल 3 कन्स्ट्रक्टर्स आहेत आपल्याकडे. टोटल 3 कन्स्ट्रक्टर्स वी 1, 2, 3. पण सर हा एरर काय येतोय? एरर येण्याचं रिझन आहे, जर तुम्ही 3 कन्स्ट्रक्टर घ्यायचे असतील तर यात सगळ्यांचे पॅरामीटर बघा 0, 0, 0. म्हणजे एक पण पॅरामीटर नाही. इट शुड बी डिफरंट गाईज. पॅरामीटर डिफरंट पाहिजे. म्हणजे इथं एक पॅरामीटर असेल तर इथं 2 ठेवा, ए कोमा बी, आणि इथं 0 ठेवा. कॅन यू चेक इट? इथे एक पॅरामीटर, इथं 2 आणि इथं 0. वेगवेगळे पॅरामीटर ठेवा, एरर गेला. जर इथं एक, इथं पण एक ठेवला तर आला एरर. सेम ठेवायचं नाही. यू शुड बी मेक इट डिफरंट. ओके. सो लेट मी मेक इट. इथं 0 ठेवले, इथं एक पॅरामीटर ठेवला, आणि इथं 2 ठेवतोय मी. चालेल का? असं चालेल. कसंही करा, पण हे वेगळं दिसलं पाहिजे. इथं 0 पॅरामीटर, इथं एक पॅरामीटर, इथं 2. या कॉन्सेप्टला म्हणतात कन्स्ट्रक्टर ओव्हरलोड करणं. काय करणं? ओव्हरलोड करणं. आणि कन्स्ट्रक्टर ओव्हरलोड केला जातो कशासाठी माहिती आहे का? टू अचीव कन्स्ट्रक्टर चेनिंग इन जावा. जावामध्ये कन्स्ट्रक्टर चेनिंग जर करायचे असेल तर तुम्हाला कन्स्ट्रक्टर असा ओव्हरलोड करावा लागतो. म्हणजे एकापेक्षा जास्त कन्स्ट्रक्टर घेणे विथ डिफरंट पॅरामीटर्स. ओके. सो व्हॉट डू मीन बाय कन्स्ट्रक्टर चेनिंग? कन्स्ट्रक्टरचीच कॉन्सेप्ट आहे बरं काही. कन्स्ट्रक्टर चेनिंग इन जावा. व्हॉट इज कन्स्ट्रक्टर चेनिंग? बघा, त्याच्या आधी लेट्स से मी याच्यामध्ये काही मेसेजेस देतो. याला म्हणलं मी 0 पॅरामीटर कन्स्ट्रक्टर. एक पण पॅरामीटर नाही, याच्यात एक आहे, तर याला काय म्हणू आपण? 1 पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर. याच्यात 2 आहेत, तर आपण म्हणू 2 पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर. इथं 0, इथं 1, इथं 2. नाव मी ऑब्जेक्ट बनवला, कस्टमर C1 इक्वल टू न्यू कस्टमर. आता सगळ्यांना माहिती आहे
सर तुम्ही ऑब्जेक्ट बनवला, इथून काहीच नाही पाठवलं, डोळे झाकून आन्सर काय? हा कॉल होणार आहे, हा कॉल होणार आहे. कॅन यू चेक इट? हे बघा, हाच का कॉल झाला सर? काहीच नाही पाठवलं इथून. इफ आय सेंड 10 नाव, सर हा कॉल होईल, बिकॉज यू आर सेंडिंग वन व्हॅल्यू. करेक्ट? वन पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर आलं. आणि जर मी 10 सोबत आणखीन एक व्हॅल्यू पाठवली तर? सर आता सिंपल आहे ना, तिसरा कॉल होईल हवाला, टू पॅरामीटराइज. करेक्ट? म्हणजे काहीच नाही पाठवलं तर हा कॉल होतोय. इफ आय सेंड वन व्हॅल्यू, लेट्स से आय एम क्रिएटिंग अनदर ऑब्जेक्ट एका व्हॅल्यू सोबत, आणि अगेन वन मोर, दोन व्हॅल्यू सोबत, हा कोणाला कॉल करेल? झिरो पॅरामीटराइजला. हा कोणाला कॉल करेल? वनला, आणि हा टूला. करेक्ट? तिन्ही कन्स्ट्रक्टर कॉल होतील आपल्या समोर. हे बघा, झिरोला कॉल केला याने, वनला कॉल केला याने, आणि टूला कॉल केला याने. करेक्ट? हे क्लिअर आहे सगळ्यांना? म्हणजे तीन कन्स्ट्रक्टरला कॉल करण्यासाठी किती ऑब्जेक्ट बनवावे लागले? तीन. सिंपल आहे. पण नाउ माय क्वेश्चन इज दॅट आय डोंट वॉन्ट टू क्रिएट थ्री ऑब्जेक्ट. आय वॉन्ट टू कॉल थ्री कन्स्ट्रक्टर्स, थ्री कन्स्ट्रक्टर्स इन सिंगल ऑब्जेक्ट क्रिएशन. एकच ऑब्जेक्ट बनवणार मी, पण तिन्ही पण कॉल झाले पाहिजे. म्हणजे मी काय करणार माहिती आहे का? हे बघा, कस्टमर इक्वल टू न्यू कस्टमर, सी न्यू कस्टमर. एकच ऑब्जेक्ट बनवणार मी, तिन्ही कॉल झाले पाहिजे. सर असं थोडी पॉसिबल आहे. हे बघा, याने तर हाच कॉल होतं, हे दोन कसं काय कॉल होणार? इट इज पॉसिबल इन जावा बाय युझिंग कॉन्सेप्ट कॉल कन्स्ट्रक्टर चेनिंग. म्हणजेच काय? कॉलिंग वन कन्स्ट्रक्टर फ्रॉम अनदर कन्स्ट्रक्टर इज कॉल्ड कन्स्ट्रक्टर चेनिंग. एक कन्स्ट्रक्टर दुसऱ्या कन्स्ट्रक्टर मधून कॉल करणे. सर हे कसं काय पॉसिबल आहे? ऑब्जेक्ट तर एकच बनवायचा म्हणताय तुम्ही, याने तर हा कॉल होईल, हे दोन कसे कॉल होणार? त्याच्यासाठी कॉन्सेप्ट यूज केले जाते मित्रांनो, दिस कॉल. व्हॉट इज दिस? दिस इज समथिंग, दिस कॉल. इट इज it is used to call one constructor, or we can say it is used to call constructor. याचं काम आहे कन्स्ट्रक्टरला कॉल करणं, पण इट इज यूज टू कॉल सेम क्लास कन्स्ट्रक्टर. लक्षात ठेवा, म्हणजे याच क्लास मधला कन्स्ट्रक्टर हा कॉल करतो. ओके? कसं बघा, आता बाय डिफॉल्ट कॉल कोण होतोय? सर कॉल तर हा होतोय, हा तर होतोय ना. हे बघा, झिरो पॅरामीटराइज. मग हा जर कॉल होत असेल, इथून आपल्याला याला कॉल करायला काय चाललंय? कसा करायचा? इथं यायचं, लिहायचं दिस, आणि याच्यात लिहायचं 10 और समथिंग, व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू राईट. याचा मिनिंग काय होतं माहितीये का? कॉलिंग वन पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. जो हा एक पॅरामीटर घेतोय त्याला आपण कॉल केला इथून. काय बोलताय सर, हा कॉल होईल? ऑब्जेक्ट तर एकच आहे, पण बिकॉज ऑफ दिस लाईन दिस इज ऑल्सो गोइंग टू कॉल. चेक. ऑब्जेक्ट एकच आहे, हा पण कॉल झाला, हा पण कॉल झाला. आलं की नाही वन पॅरामीटर? लुक ॲट दिस. कशामुळे आलं माहितीये का? बिकॉज ऑफ दिस लाईन. सर आता हा पण कॉल झाला, हा पण झाला, हा कराय की हा इथून करायचा. इथं लिहायचं दिस, सेंड टू व्हॅल्यूज 10, 20. हा किती मागतोय? दोन व्हॅल्यू गेल्या, हा पण कॉल झाला. म्हणजे हा पण झाला, हा पण झाला, झाले ना. मग राहिले काय? थ्री कन्स्ट्रक्टर्स कॉल्ड. ऑब्जेक्ट किती आहे बघा? ओनली वन ऑब्जेक्ट. या ऑब्जेक्ट मुळे हा कॉल झाला, या दिस 10 मुळे हा कॉल झाला, या दिस 10, 20 मुळे हा कॉल झाला. डन. आता राहिलेच काय कॉल करायला? गॉट इट? सो दिस इज यूज टू कॉल कन्स्ट्रक्टर. लुक ॲट दिस. दिस 10 म्हणजेच हा कॉल होतोय. ओके, इथं 10च द्या, नाही तर तुम्ही मला राम दिलं, राम केला हाय का कोण? यू नीड टू पास हिअर व्हॉट? स्ट्रिंग, देन ओनली राम विल कम. पण इंट पाठवल्यावर काय पाठवावं लागेल? इंटच पाठवावं लागेल. आता 10, 20 का जातोय? इंट आहे ना. गॉट इट? याला म्हणतात कन्स्ट्रक्टर चेनिंग. कॉल वन कन्स्ट्रक्टर फ्रॉम अनदर इज कॉल्ड कन्स्ट्रक्टर चेन. गॉट इट? सर एक डाउट होता. हा, एक एक डाउट आहे. बोला की.
सर दिस कीवर्ड आपण रेफर करतो इन्स्टन्स व्हेरिएबल साठी ना. बरोबर. मग आपण इथं कॉल कसं करू शकतो? दिस काय कीवर्ड काय वेगळा, कॉल? दिस कीवर्ड वेगळा, दिस कॉल वेगळा. ठीक ओके. आहे, ठीक आहे. दिस कीवर्ड वेगळा, दिस कॉल वेगळा. इथं जो यूज करताय अय पब्लिक, हा वेगळा आहे बरं का, हा पूर्ण वेगळा आहे, लक्षात घ्या. हा वेगळा, हा वेगळा. दिस इज नॉट कीवर्ड, दिस कीवर्ड नाही, हा दिस कॉल म्हणायचं. याला काय म्हणायचं? दिस कॉल. हा पण इंटरचा क्वेश्चन आहे. म्हणजे जे मी क्वेश्चन विचारतो ते विचारतो बरं का, हेच विचारतो. दिस इज दिस कीवर्ड. अँड जर तुम्ही याला असं ब्रॅकेट लावलं, लक्षात घ्या, जर याला ब्रॅकेट लावलं असं दिस, हा कॉल झाला डायरेक्ट. हा कॉल झाला डायरेक्ट. हा कीवर्ड आहे, हा कॉल आहे. फरक काय सर याच्यामध्ये? फरक आहे का आता लक्षात घेऊ. पहिल्यांदा याला समजून घ्या रे. हा, याचा मिनिंग बघा. याचा यूज करून आपण या कन्स्ट्रक्टरला कॉल करतोय, याचा यूज करून आपण याला कॉल करतोय, आणि पॉसिबल आहे, टोटली पॉसिबल आहे, आपल्या समोर झालंय. आता याच्याविषयी काही पॉइंट्स मित्र. याला जर तुम्ही इथून उचलला आणि म्हणले चला या सिस्टम डॉटच्या खाली लिहू, चालेल का? एरर बघा काय. पहिला स्टेटमेंट पाहिजे भाऊ, हा हा पहिल्याच लाईनला पाहिजे. दिस कॉल शुड बी ऍट फर्स्ट लाईन ओनली. लक्षात घ्या, पहिल्या लाईनलाच याला लिहायचं आहे. दिस कॉल शुड बी इनसाइड कन्स्ट्रक्टर ऍट फर्स्ट लाईन ओनली. पहिल्याच लाईनला, ते पण कुठं? इनसाइड कन्स्ट्रक्टर. तुम्ही म्हणाल चला कुठं पण यूज करू, मेथड घेऊन यूज करू. तुम्ही जर एखादी मेथड घेतली M1 आणि यू आर रायटिंग हिअर दिस कॉल, रॉंग, रॉंग. इथं चालत नाही. इट शुड बी इनसाइड ओनली लिहू का इथं? म्हणजे तुम्हाला वाटेल बाबा हा चला फक्त कन्स्ट्रक्टर मध्ये असते. लक्षात ठेवा, हा फक्त आणि फक्त कन्स्ट्रक्टर मध्ये असतो, तो पण पहिल्याच लाईनला असतो. दुसरी गोष्ट, तुम्ही मला सर हे इथं वेगळं इथं वेगळं लिहिण्यापेक्षा इथंच लिहा की दिस 10 आणि 20, कशाला वेगळं लिहायचं आहे? चालेल का हो? नाही चालणार. एका कन्स्ट्रक्टर मध्ये एकच दिस कॉल असतो, संपला विषय. काय आला पॉइंट बघा. कुठे लिहू रे आता याला, याला मी थोडं खाली घेतो. एका कन्स्ट्रक्टर मध्ये एकच दिस कॉल. ठीक आहे, ओके. वी कॅन यूज ओनली वन दिस कॉल इन वन कन्स्ट्रक्टर. एका कन्स्ट्रक्टर मध्ये एकच, बाकी याच्यात यूज करा ना. इथं पण एकच, इथं करायचं, इथं पण एकच. दोन जर लिहिले चालणार नाही, मेथड मध्ये चालणार नाही. ओके, क्लिअर आहे. हा जर बाबा दिसला, डोळं झाकून म्हणायचं बाई सर कन्स्ट्रक्टरच्या बाहेर कामच करत नाही, करतच नाही, अजिबात करत नाही. जर करत असेल तर हा दिस कॉल नाही, हा कीवर्ड आहे. आता हे 3 पॉइंट उचलन टाका इथं. डिफरन्स मध्ये वेगळं काय आणणार आहे आपण? होय, तेच आहे, वेगळं काय असणार आहे हो? हे 3 पॉइंट इथं असतील. मग याच्यात काय सर, धिस कीवर्ड म्हणजे काय? याचं काम आहे, धिस कीवर्ड इज यूज टू रेफर मित्रांनो इन्स्टन्स व्हॅरिएबल ऑफ क्लास. क्लासचे इन्स्टन्स व्हॅरिएबल रेफर करतो हा. कसं काय सर, कुठं आहेत हे बघा. आपण प्रोडक्ट मध्ये तेच केलंय. काय केलंय हो? दिस डॉट प्रोडक्ट आयडी म्हणजे हा कसला व्हॅरिएबल आहे? इन्स्टन्स आहे का? लोकल व्हॅरिएबल रेफर करतो? नाही, इन्स्टन्स व्हॅरिएबल रेफर करतो. हे बघा, दिस डॉट प्रोडक्ट नेम इन्स्टन्स व्हॅरिएबल. आणि हा कन्स्ट्रक्टर मध्ये एकदा युज होतो का कितीदा पण युज होतो? हा, कितीदा बी होतो ना, राईट. दिस कीवर्ड ऐ वी कॅन यूज एनी नंबर ऑफ टाइम. कितीही वेळा सर, कुठं कुठं यूज करता येतो बघा. दिस कीवर्ड वी कॅन यूज इन कन्स्ट्रक्टर अँड इन्स्टन्स मेथड्स ओनली. स्टॅटिक मेथड मध्ये हा यूज होत नाही बरं का. इफ यू क्रिएट स्टॅटिक मेथड and try to use something, let's say M3, and here you are using this dot, let's suppose product ID equal to 10, काय झालं रे?
वी कॅन नॉट यूज दिस कीवर्ड इन स्टॅटिक मेथड. करा कॉपी, करा पेस्ट. स्टॅटिक मध्ये चालतंय का? नाही. याचा तर विषय संपला. हा तर म्हणतो बाई मी कन्स्ट्रक्टरच्या बाहेर जातच नाही. हा जातोय तरी किती या वेळा यूज सुद्धा होतोय, पण याचं काम वेगळं आहे, याचं काम वेगळं आहे. इंटरव्ह्यू मध्ये म्हणायचं नाही हा आणि हा सेमच आहे. अरे लय मोठा फरक आहे. पोरांना दिस विचारलं की पोरं वेगळंच सांगत बसतात. मेक शुअर दॅट यू नो गाईज, दिस इज डिफरंट, दिस इज डिफरंट. नावं सेम जरी असली तरी बाई ब्रॅकेट लागलंय ना, इथं काय नाही तसं. ओके, आय होप यू गॉट इट. सो कन्स्ट्रक्टर चेनिंग इज व्हॉट? इट इज समथिंग कॉलिंग वन कन्स्ट्रक्टर फ्रॉम अनदर. आता तुम्ही मला सर याचा यूज काय, असं का केलं जातं? खूप सारे केसेस आहेत प्रोजेक्ट मध्ये, तिथं मी तुम्हाला सांगेल असं का करतो आपण येड्यासारखं. याच्यातून याला असं का केलं जातं? काही जर रिझन असेल ना, उगीच कॉन्सेप्ट थोडी दिली. ओके, सो वेट फॉर द प्रोजेक्ट अँड ऑल. प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला समजेल या कन्स्ट्रक्टर मधून इकडे उडी का मारावी लागते, इथून इकडे उडी का मारावी लागते. उडी मारावी लागते का मारावी लागते बे. ओके, बाकी कन्स्ट्रक्टरचा युसेज तुमच्या लक्षात आला असेल की भाऊ एक्झॅक्टली हा आहे तरी काय. ओके, एनी मोर क्वेश्चन यू वॉन्ट टू आस्क? कन्स्ट्रक्टर डन डनाडन डन. लुक ॲट दिस, एवढा सोपा कन्स्ट्रक्टर आहे. अँड कन्स्ट्रक्टर चैनिंग, कॉपी कन्स्ट्रक्टर, दिस अँड दिस. एव्हरीवन इज गेटिंग माय पॉइंट. ठीक आहे, आणखीन काय क्वेश्चन? मेथड कन्स्ट्रक्टर डन. आपल्याला आता डिरेक्टली जायचंय कुठं माहित आहे का? इनहेरिटन्स इन जावा. त्याच्या आधी काय कोणाला बोलायची इच्छा वगैरे आहे का? बोला. ऑनलाईन मध्ये कोणाला काही इच्छा वगैरे बोलायची? आज मी थोडस जास्त कव्हर करतोय बिकॉज टुमारो अँड आफ्टर डे टुमारो वी हॅव सुट्टी. करेक्ट. हॅलो येस. सर, हे धिस कीवर्ड आहे का आपण जो यूज करतोय तो नाही, इट्स कॉल. चेनिंग? त्याला इट दिस इज कॉल कॉल्ड एज. म्हणायचं. ओके ओके. दिस कीवर्ड वेगळा मित्रांनो. दिस कॉल चैनिंग मध्ये येतो, दिस कीवर्ड रेफरन्स मध्ये येतो. असाइनमेंट देणार होता, दिलाच नाही. काय झालं? असाइनमेंट देणार होता का? असाइनमेंट राहिलंय का? बरं ठीक आहे, असाइनमेंट देऊ आपण. आज आज देऊ, ठीक आहे. तर आपण कन्स्ट्रक्टर ओव्हरराईड करू शकतो. ओव्हरराईडचा क्वेश्चन आता नको रे दाद्या. त्या वेळेस विचारा रे दाद्या. ओव्हरराईड ऐकल्यानंतर एका बाकीच्या अशा मुंग्या वगैरे तिला असं वाटत नाही का तुम्हाला? ज्यांना ओव्हरराईड माहितीच नाही ते काय म्हणतील, सरांचं वेगळंच चालू आहे, आमच्याकडे सर लक्ष देत नाही ते. त्यांना अशा मुंग्या वगैरे येतात माहितीये की असे शब्द ऐकले की असं जळजळ मळमळ या गोष्टी चालू होतात लगेच. सर ओव्हरराईड काय असतं आणि तुम्ही त्यांना वेगळंच सांगितलं, आम्हाला तुम्ही शिकवतच नाहीत, आम्हाला सांगतच नाहीत. सो काही गोष्टीसाठी प्लीज वेट करा. ओव्हररायडिंगच्या कॉन्सेप्ट मध्ये तुम्ही विचारा, सर कन्स्ट्रक्टर ओव्हरराईड करू शकतो का? राईट. पण आता ओव्हररायडिंगचा पोरांना माहितीच नाही. इव्हन ही ओव्हरलोडिंग हे सुद्धा माहित नाही. आपण आता इथे वापरला शब्द ना, मी सांगितलं इथं ओव्हरलोडिंग म्हणजे काय की एकापेक्षा जास्त घेणं. तरी पण ही कॉन्सेप्ट पुढे आहे आपल्याला. ओव्हरलोड, ओव्हरराईड नाही करू शकत, तरी पण आन्सर देतो भावा, नाही करू शकत ओव्हरराईड. तर ओव्हरलोडिंग मेथड मध्ये पण हो हो हो, येस, ओव्हरलोडिंग मेथड मध्ये सुद्धा होतं. ठीक आहे, चला. लेट मी गो फॉर द हेड. ठीक आहे, कन्स्ट्रक्टर गॉन. याचे मंडेला क्वेश्चन विचारणार आहे बरं का मी. सगळ्यांनी प्रॅक्टिस करायची याची. काय कसं काय असतं हे एवढंच नाही, मागचं सगळं.
मागचा सगळा आपण म्हणतो 7-12 कुठलाही क्वेश्चन कधीही येऊ शकतो, कुणालाही येऊ शकतो. त्यामुळे प्रिपरेशन चालू ठेवायचं, दररोज प्रिपरेशन चालू ठेवायचं. चला, सगळ्यात इंटरेस्टिंग सगळ्यात सोपा टॉपिक स्टार्ट होतोय. त्याचं नाव आहे इनहेरिटन्स. इनहेरिटन्स, पप्पाची प्रॉपर्टी पोराला, पोराची त्याच्या पोराला, त्याच्या पोराची त्याच्या पोराला, हे चालूच राहणार आहे. होय. व्हॉट डू मीन बाय इनहेरिटन्स टेक्निकल भाषेमध्ये? आता आपलं गावठी भाषेत झालं आपली. पप्पाची प्रॉपर्टी पोराला जाते म्हणजेच इनहेरिटन्स पोराला. सेम थिंग हॅपन इन द प्रोग्रामिंग वर्ल्ड. व्हॉट इज दिस? लक्षात घ्या, इनहेरिटन्स ही एक अशी प्रोसेस आहे. इनहेरिटन्स इज द प्रोसेस वेअर वन क्लास कॅन टेक द प्रॉपर्टी ऑफ अनदर क्लास. प्रॉपर्टी म्हणजे काय? सोनं नाणं घेणार आहे का? हो, नाही. प्रॉपर्टी म्हणजेच व्हेरिएबल घेतो, मेथड घेतो आणि कन्स्ट्रक्टर घेतो, हे घेतो, यालाच प्रॉपर्टी म्हणतात क्लासची. होय. दुसरं काय असतं क्लासकडे? जर एक क्लास दुसऱ्या क्लासची प्रॉपर्टी घेत असेल तर त्याला इनहेरिटन्स म्हणतात. याने जर भागलं नाही, आणखीन एक डेफिनेशन आहे. इनहेरिटन्स ही एक अशी प्रोसेस आहे वेअर चाइल्ड क्लास कॅन टेक द प्रॉपर्टीज म्हणून आपण ऑफ पॅरेंट क्लास. चाइल्ड क्लास पॅरेंट क्लासची प्रॉपर्टी घेतो, त्याला सुद्धा इनहेरिटन्स म्हणतात. याने पण भागलं नाही. तिसरी डेफिनेशन, इनहेरिटन्स एक अशी प्रोसेस आहे वेअर वन ऑब्जेक्ट कॅन टेक द प्रॉपर्टीज ऑफ अनदर ऑब्जेक्ट. एक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टची प्रॉपर्टी घेतो. लक्षात घ्या, चाइल्ड क्लास पॅरेंट क्लासची प्रॉपर्टी घेतो, एक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टची प्रॉपर्टी घेतो, आणि एक क्लास दुसऱ्या क्लासची प्रॉपर्टी घेतो. या तिन्ही गोष्टीला म्हणतात इनहेरिटन्स. एंट्री मध्ये एक तर लक्षात राहील, 3 दिल्यावर राहील की नाही? 3 डेफिनेशन मधली एक तरी लक्षात राहायला पाहिजे. आता इथं क्वेश्चन आहे, सर एका क्लासची प्रॉपर्टी दुसऱ्या क्लासमध्ये जाते कसं काय? जादू होते का? जादू होत नाही. पहिली गोष्ट, जादू होत नाही. लेट्स अझ्युम दॅट देयर इज अ वन क्लास. त्या क्लासला नाव दिलं मी समथिंग कॉल्ड स्टुडंट. या क्लासची प्रॉपर्टी लेट्स सपोज आय वॉन्ट टू ऍक्सेस इन कॉलेज स्टुडंट. हे 2 स्वतंत्र क्लासेस आहेत. स्टुडंट वेगळा, कॉलेज स्टुडंट वेगळा. हा क्लासच आहे आणि हा पण काय? क्लासच आहे. कस काय सर स्टुडंटची प्रॉपर्टी याला जाते? प्रॉपर्टी म्हणजे नेमकं जाते काय? बघा, स्टुडंटकडे असणार काय हो? दुनियाभराचे व्हेरिएबल्स असतील, दुनियाभराच्या मेथड्स असतील, दुनियाभराचे कन्स्ट्रक्टर असतील, असू शकतात ना. आपण हे तिन्ही पण शिकलोय. आता असं कोण आहे का आता सर काय असतं हे? एव्हरीवन नोज दॅट. हे सगळं ऍज इट इज याला जाणं म्हणजे याला हे ऍक्सेस करता येणं. कोणाला? कॉलेज स्टुडंट. कॉलेज स्टुडंटकडे काहीच नाही, व्हेरिएबल नाही, मेथड नाही, काही नाही. पण कॉलेज स्टुडंट म्हणतोय, अरे भाऊ काय टेन्शन घेतो, पप्पाचं आहे ना सगळं. कॉलेज स्टुडंटकडे झिरो, नथिंग, काहीच नाहीये. स्टील कॉलेज स्टुडंट ऍक्सेसिंग दिस व्हेरिएबल्स जर करत असेल, समजायचं इनहेरिटन्स झालेला आहे. जर हा करेल कस काय ऍक्सेस? फक्त एकच कीवर्ड लागतो, कोणता? एक्सटेंड्स कीवर्ड जर असेल तरच या दोघांमध्ये जे रिलेशन आहे ते कोणतं असणार आहे? पॅरेंट चाइल्ड. लक्षात ठेवा, हा बनेल कोण? पॅरेंट. आणि जो प्रॉपर्टी घेईल तो कोण बनेल? चाइल्ड. लक्षात घ्या, पॅरेंट कोण बनेल? ज्याची प्रॉपर्टी घेतली जाते त्याला पॅरेंट म्हणतात, जो घेतो त्याला चाइल्ड म्हणतात. आता हे आपल्या भाषेत तुम्हाला सांगायची गरज तर आहे का? तुम्ही कोण आहात? चाइल्ड. कोणाची प्रॉपर्टी घेणार? पप्पाची. पप्पा कोण झाले? पॅरेंट झाले. सिंपल. प्रॉपर्टी घेतोय कॉलेज स्टुडंट, हा झाला चाइल्ड. कोणाची घेतोय? हा झाला पॅरेंट. आणखीन नाव आहेत बरं का याला. ज्यांची प्रॉपर्टी घेतली जाते त्याला म्हणतात सुपर क्लास, आणि जो घेतो त्याला काय म्हणतात? सब क्लास. आणखीन एक नाव आहे, ज्यांची प्रॉपर्टी घेतली जाते त्याला म्हणतात बेस क्लास, आणि जो घेतो त्याला काय म्हणतात?
डिराइव्ड क्लास. हे कसले नाव आहे त्याचे? समानार्थी शब्द, सिनोनिम्स. जसे आपले असतात, बरोबर आहे? असतात की नाही? सेम याचे पण समानार्थी शब्द आहेत. पॅरेंट म्हणा, सुपर म्हणा, बेस म्हणा. याला काय काय म्हणा? चाइल्ड, सब, डिराइव्ह. इंटरव्ह्यू मध्ये कसं विचारतील? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन सुपर क्लास अँड सब क्लास? म्हणजेच काय? पॅरेंट अँड चाइल्ड. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन बेस क्लास अँड डिराइव्ड क्लास? म्हणजे काय? पॅरेंट अँड चाइल्ड. आर यू गेटिंग माय पॉइंट? हे क्लिअर आहे सगळ्यांना? हे सिनोनिम्स तुम्हाला विचारणार इंटरव्ह्यू मध्ये 100%. एव्हरीवन. ऐ, बेटे बेटे सावधान ना, तुम्हाला झोप वगैरे येत नाहीये. हा, नाव. सर हे पॅरेंट चाइल्ड बनतात कसे? बाय युझिंग दिस कीवर्ड. एवढा पॉवरफुल कीवर्ड आहे. बघा, मी दाखवतो तुम्हाला. टेन्शन घ्यायचं नाही, लगेच दाखवतो. ओप्स मध्येच नवीन पॅकेज बनवतो मी. पॅकेज क्लास संगच कॉम डॉट इनहेरिटन्स. एक क्लास बनवला स्टुडंट. एक नाही, 2 क्लास पाहिजे. एकानं थोडी भागते होय. 2 क्लास आपल्याकडे आहेत, कॉलेज स्टुडंट आणि स्टुडंट. आता बघा, हे दोघं स्वतंत्र आहेत. दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचं रिलेशन नाहीये. हा म्हणतो मी वेगळा आहे, हा म्हणतो मी वेगळा आहे. आता या दोघांमध्ये रिलेशन बनवण्याचं काम एक कीवर्ड करतो, त्याचं नाव आहे एक्सटेंड. याच्या पुढे यायचं, ज्याला प्रॉपर्टी घ्यायची, इथं लिहायचं एक्सटेंड स्टुडंट. डन. आतापर्यंत दोघं काय होते? सेपरेट होते. आता काय झाले? एक झाले. जुळून आल्या रेशीम गाठी. आता हा काय झाला? पॅरेंट झाला. आणि हा कोण झाला? सर हाच कस काय चाइल्ड झाला? लक्षात घ्या, जो स्वतःच्या पुढे एक्सटेंड्स लावतो त्याला चाइल्ड म्हणतात. ओके. आणि एक्सटेंडच्या पुढे असतो तो कोण असतो? पॅरेंट. लक्षात ठेवा, एक्सटेंडच्या माग चाइल्ड, पुढं पॅरेंट. हे क्लिअर आहे? सांगा. माग जो असतो तो चाइल्ड, पुढे जो असतो तो पॅरेंट. झालं ना काम? आता याची जी काय प्रॉपर्टी असेल याला डोळं झाकून भेटेल. याला काहीच करायची गरज नाही. याच्याकडे झिरो प्रॉपर्टीज. झिरो प्रॉपर्टीज, काहीच नाही. हा रिकामा आहे भाऊ, रिकामा. आता सगळे याच्याकडे बघा. याच्याकडे लेट सपोज एखादी मेथड आहे, स्टडी नावाची मेथड आहे. स्टुडंट काय करतो? स्टडी करतो. हा जुना स्टुडंट आहे. आजकालचे थोडी स्टडी करतात. हा जुना स्टुडंट आहे. ओके. स्टुडंट स्टडी करतो, स्टडी नावाची मेथड आहे मित्रांनो. याच्याकडे आहे का? नाही. आता मी ऑब्जेक्ट कुणाचा बनवतोय बघा. आय एम क्रिएटिंग द ऑब्जेक्ट ऑफ कॉलेज स्टुडंट अँड आय एम ऍक्सेसिंग स्टडी मेथड. झाली की नाही ऍक्सेस? रन. आता स्टडी कोण करते बाबा? स्टुडंट. कॉलेज स्टुडंट कडे स्टडी मेथड आहे का? कस काय कॉल झाली? ही स्टडी मेथड याच्याकडे नाहीये, पप्पाकडे आहे. झाली की कॉल? पोरगं काय म्हणतंय? माझ्याकडे गाडी नाही, पण पप्पाकडे आहे ना माझ्या गाडी. क्लिअर आहे? आता हा जर म्हणला स्टुडंट माझे पप्पा नाहीत, तर याला कशाची भेटते स्टडी? भेटली का स्टडी? बघा बरं. आला एरर का? स्टडी मेथड याच्याकडे नाहीये. तुम्ही मला पप्पाची घ्या. अहो हा पप्पा मानायला तयारच नाही. आहे का तयार? हा काय म्हणतो? नो, आय डोंट वॉन्ट टू मेक स्टुडंट पप्पा. बनावं लागेल. लुक ॲट दिस, एक्सटेंड स्टुडंट. आली मेथड. गॉट इट? स्टडी. आता ठीक आहे, लेट्स से अगेन वन मेथड वी हॅव. लेट्स से अटेंड क्लास मेथड वी हॅव. स्टुडंट इज अटेंडिंग क्लास. पकडे ह्याच्याकडे नाहीये, तरी पण हा म्हणतोय बघा, अटेंड क्लास. रन करा, आउटपुट तुमच्या समोर आहे. म्हणजे मित्रांनो, हा ऑब्जेक्ट कुणाचा आहे? कॉलेज स्टुडंटचा. प्रॉपर्टी कुणाची आहे? स्टुडंटची. मी डेफिनेशन का लिहिली माहिती आहे का? वन ऑब्जेक्ट कॅन टेक द प्रॉपर्टी ऑफ अनदर ऑब्जेक्ट. अहो कॉलेज स्टुडंटचा ऑब्जेक्ट स्टुडंटच्या ऑब्जेक्टची प्रॉपर्टी ऍक्सेस करतोय, बिहेवियर ऍक्सेस करतोय. करतोय की नाही? आहे का याच्याकडे काय? नथिंग. कोणाचं आहे सगळं? पप्पाचं आहे. हे फक्त मेथड झालंय. व्हॅरिएबल. व्हॅरिएबल घ्या. हे बघा, आयडी, स्टुडंट आयडी. आता ही जी आयडी आहे कोणाची आहे? याची. याला कसं काय भेटते बघायचं? हे बघायचं का? CS डॉट स्टुडंट आयडी. भेटली की नाही? नेम. हे बघा, स्टुडंट नेम कोणाचा आहे? स्टुडंटचा आहे. याला कसं काय भेटलंय? बघ, CS डॉट स्टुडंट. चांगलं देऊ जरा. याला स्लाइस काय करायचंय? सगळं भेटते पोरांनो. ऍड्रेस लेट से. आता हा ऍड्रेस कोणाचा आहे? स्टुडंटचा. याला आहे का काय? नाही. भेटला याला ऍड्रेस. आहे बघा, पुणे, बँगलोर.
म्हणजे जेवढं काय सगळे व्हेरिएबल झाल्या मेथड झाल्या हे सगळं फादरचं आहे. ऍक्सेस करतोय चाइल्ड. झालं नाही, याच गोष्टीला म्हणतात मित्रांनो इनहेरिटन्स. अवघड आहे को इनहेरिटन्स? किती सोपं आहे. हम्म? का अवघड वाटायले? सोपं आहे की नाही? आता हे व्हेरिएबल प्रिंट कसे करायचे? प्रिंट करायला काय इथंच मेथड बनवायची. शो मेथड. कोणती मेथड करायची? प्रिंट सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन स्टुडंट आयडी नेम ऍड्रेस. आता ही मेथड याला नाही होय भेटणार. ह्या भेटल्या त्या खाल्ल्या, याला काय झालं होय? यू कॅन कॉल cs डॉट शो. कॅन यू चेक इट? आलं का? स्टुडंट स्टडी अटेंडिंग क्लास आयडी नेम ऍड्रेस. या 5च्या 5 गोष्टी मित्रांनो याच्या आहेत का यांच्या आहेत? पप्पाच्या आहेत. हा म्हणतोय कुछ भी करने की जरूरत नहीं है मुझे. मेरे दादा परदादा बहुत स्ट्रांग थे, उन्होंने सब कुछ दिया है. भगवान का दिया हुआ सब कुछ है मेरे पास. धन है दौलत है गाड़ी है बंगला है. किसका है? बट पापा का है. मेरा मेरा कुछ भी नहीं है. क्लियर आहे? दिस इज रिअल टाइम कॉन्सेप्ट ऑर नॉट? का असं वाटतंय हा ही लई जुनी कॉन्सेप्ट आहे? जुनी म्हणजे दिस इज नॉट रिलेटेड टू रिअल वर्ल्ड. सगळं रिअल वर्ल्ड सोबतच आहे. आता बघा, हे प्रॉपर्टी कशा तुम्ही पास केल्या मित्रांनो? सर याच्यासाठी आपण हे यूज करतोय, काय म्हणतो आपण, जुना वे. cs डॉट स्टुडंट आयडी cs डॉट, हे जुना वे आहे ना. नवीन वे काय? कन्स्ट्रक्टर. बरोबर आहे. असं नाही व्हॅल्यू द्यायचं, कन्स्ट्रक्टर नाही द्यायचं, मग मज्जा आहे. कसे द्यायचे? आता कन्स्ट्रक्टर इथं खूप मोठा रोल निभावतो पोरं. तो रोल नीट बघा सगळेजण. आता आता नीट बघा सगळेजणांनी, एकदम असं बेटे बेटे सावधान महत्वाची कॉन्सेप्ट कव्हर करतो. मी बाकी सगळं कमेंट करतो. ओके, ठीक आहे. हे तुम्हाला कळलं, हे ऍक्सेस होतंय, कळलं तुम्हाला. मी इथं कन्स्ट्रक्टर बनतोय. हे बघा, हा कोणाचा कन्स्ट्रक्टर? स्टुडंटचा. ओके, कसला कन्स्ट्रक्टर आहे सर? हा नॉन पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर आहे. बरोबर आहे. इथं लिहू पण आपण ते, म्हणजे कसं लक्षात येईल पोरांना. ओके, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन, इथं म्हणलं मी स्टुडंट कन्स्ट्रक्टर. ओके, स्टुडंट्स आहे. इथं पण कन्स्ट्रक्टर बनवू. हा कोणाचा आहे बोला? हा कॉलेज स्टुडंट्स आहे. ओके, कॉलेज स्टुडंट कन्स्ट्रक्टर कॉल्ड सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन सिस्टम डॉट आउट डॉट. ठीक आहे, हा कोणाचा? कॉलेज स्टुडंट. आता नीट लक्ष द्या, मी स्टुडंटचा ऑब्जेक्ट बनवतोय. न्यू स्टुडंट. हे कोणाचा ऑब्जेक्ट आहे? स्टुडंटचा. आपण शिकलोय ऑब्जेक्ट बनवला, कन्स्ट्रक्टर कॉल झाला. व्हायला पाहिजे की नाही? व्हायलाच पाहिजे सर, त्यात म्हणजे सवालच नाही बघ. ऑब्जेक्ट बनवला स्टुडंटचा, कन्स्ट्रक्टर कॉल झाला. कमेंट कॉलेज स्टुडंट. कॉलेज स्टुडंटचा ऑब्जेक्ट बनवतोय मी. आता आपली कॉन्सेप्ट काय सांगते? याचा ऑब्जेक्ट बनवला, कोणता कॉल झाला पाहिजे? याचा कन्स्ट्रक्टर कॉल झाला पाहिजे. पण आता येतो होतो चमत्कार. चमत्कार होत नाही, होतंय काय सांगतो. याच्या ऑब्जेक्टने हा तर कॉल होणारच, पॅरेंट्सचा पण कॉल होणार. हे बघा जादू झाली की नाही? ऑब्जेक्ट कोणाचा आहे नीट बघा. कॉलेज स्टुडंट. कोण आहे? हा चाइल्ड आहे. सर पॅरेंट कसं काय कॉल झाला? कोणाला माहित आहे का? हुशार हुशार पोरं सांगताल का मला? चाइल्डच्या ऑब्जेक्टने पॅरेंटचा पण कन्स्ट्रक्टर कसं काय कॉल झाला? कारण की आपण कीवर्ड यूज केले, त्यामुळे त्याचा यूज कन्स्ट्रक्टर इन आपण आपल्याकडे एक्सटेन्सिव्ह. पाहिजे. हा, बोला बोला बोला. आणखीन कोण सांगायची इच्छा आहे? वाय? पॅरेंटच्या सगळ्या प्रॉपर्टी चाइल्डला येणार. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणखीन? एक्झॅक्ट आन्सर नाही भेटलं मला. तुमचे आन्सर करेक्ट आहेत, बट आय वॉन्ट एक्झॅक्ट व्हॉट हॅपनिंग इंटरनली. सर तर बाय डिफॉल्ट सुपर कॉल. बाय डिफॉल्ट सुपर कॉल होतो. कुठून होतो? जेव्हीएम. जेव्हीएम नाही. कुठून रे? म्हणजे अरे कुठून म्हणजे इथं कुठून होतो? क्लासमध्ये कुठं आहे ते एक्झॅक्टली? जेव्हीएम करतो का हे? एक जणांनी आन्सर दिलंय बरोबर बरं का.
म्हणजे ऍक्युरेट. बाय डिफॉल्ट सुपर कॉल होतो मित्रांनो. तुम्ही मला सर आता तर धिस कॉल शिकवला होता तुम्ही, आता हे सुपर कॉल काय भानगड आहे? हे सगळे हे शिकलो होतो आपण आता आता याचा सख्खा मित्र, सख्खा भाऊ म्हणू आपण, मित्र सख्खा मित्र नसतो, मित्र मित्रच असतो. याचा सख्खा भाऊ सुपर कॉल मित्रांनो. याला निळा, हा ठीक आहे, हा कलर देऊन टाकू. अशी एक गोष्ट जावामध्ये आहे. दिस कॉल तुम्हाला माहित झाला. इथे म्हणून लिहिलं होतं मी, काय लिहिलं होतं बघा. इट इज यूज टू कॉल सेम क्लास कन्स्ट्रक्टर. आणि आता इथं लिहायला लागलोय मी, इट इज यूज टू कॉल पॅरेंट क्लास कन्स्ट्रक्टर. कसा आहे राडा? दिस कॉलचं काम सेम क्लासचा कन्स्ट्रक्टर कॉल करणं आहे. याचं काम आहे पॅरेंटचा कन्स्ट्रक्टर कॉल करणं. जर तुमचा क्वेश्चन असेल सर सुपरचा नामो निशान नाहीये, आहे का नामो निशान? कुठं दिसतोय का हो कुणाला? अय मी बी चष्मा घातलाय, ज्यांनी चष्मा घातलाय त्यांना कुठे दिसतंय का? असं म्हणजे चष्मा ज्यांना त्यांना 4 डोळे असतात असं काय आहे का? बाय डिफॉल्ट असेल रे कुठे. बाय डिफॉल्ट असेल कुठे? कुठे असेल काय वाटतंय तुम्हाला? कुठे असेल नेमकं? गेस करा. मे बी हम्म पॅरेंट क्लासच्या कन्स्ट्रक्टर मध्ये. कन्स्ट्रक्टर मध्ये. पॅरेंट क्लासच्या कन्स्ट्रक्टर मध्ये असेल? चाइल्ड क्लासच्या असेल, चाइल्डच्या. इथं असेल ना हो. इकडं असून कसा उपयोग असणार आहे? इथं असेल, इथून कॉल जाईल याला. इकडं कसं का? हा कॉलच होत नाही बाय डिफॉल्ट, इथून पहिल्यांदा कॉल हा होतोय. लक्षात ठेवा. असतो कुठे मी सांगतो. ऐका ऐका ऐका, नीट ऐका नीट ऐका, मी सांगतो कुठं असतो बघा. चाइल्डचा ऑब्जेक्ट बनवला, हा कॉल झाला, इथं असतो सुपर. असं लिहिलेलं असतंय, आपण नाही लिहिलं तरी. याच्यामुळे डायरेक्ट कॉल जातो कोणाला? पॅरेंट क्लासचा कन्स्ट्रक्टर. कोण? कॅन यू चेक इट? म्हणून आधी आउटपुट काय ते बघ, स्टुडंट कन्स्ट्रक्टर. आधी कस का हा कॉल होतोय? कारण आधी कॉल जातोय ना, आणि मग राहिल्यावर हे प्रिंट होतंय कॉलेज स्टुडंट. म्हणजे तुम्ही हे लिहा नाहीतर नाही लिहा, बाय डिफॉल्ट कंपायलर विल राईट दिस. लक्षात घ्या, सुपर कॉल वी डोंट नीड टू राईट. याची लिहायची गरजच नसते जर तुम्हाला नॉन पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर कॉल करायचा. कोणता? फक्त नॉन पॅरामीटराइज. बरं का, नीट परत लक्षात घ्या. कंपायलर बाय डिफॉल्ट कॉल करतो नॉन पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. कंपायलर विल कॉल पॅरेंट क्लास नॉन पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर. कंपायलर फक्त नॉन पॅरामीटराइजच करतो बाय डिफॉल्ट. तुम्ही लिहा अथवा नाही लिहा, हे बघा मी कमेंट केलं तरी पण कॉल होतोयच की. पण कोणता? नॉन पॅरामीटराइज. तुम्ही जसा रे जसा पॅरामीटराइज घेतला, काय झालं रे? एरर आला, एरर. पण हा एरर का आला माहितीये का? सुपर कॉल करा. तुम्ही म्हणाल सर आता तर कंपायलर करत होता आणि आताच काय झालं त्याला? रुसला विसला का काय? कंपायलर रुसला का आपल्यावर? रुसला नाही. तो सांगतोय भाऊ मी केला असता, पण हा कसला कन्स्ट्रक्टर आहे? मी असल्या भानगडीत पडत. मी कोणाला कॉल करतो? मी फक्त आणि फक्त नॉन पॅरामीटराइजला कॉल करतो. पण तुमच्याकडे आहे का नॉन पॅरामीटराइज पॅरेंट मध्ये? मग मी करल का? मग कोणी करायचं याला? आपणच करायचं. आणि कोण करणार? तुम्हाला असं घ्यावं लागेल आणि इथून पाठवावं लागेल 10-20 काहीतरी पाठवाय याच्यासाठी. ठीक आहे, आता होईल की नाही कॉल? काय सांगाल आन्सर? Compiler will call by default parent class constructor, but it should be non-parameterized. If you take parameterized, you need to call explicitly. तुम्हाला स्वतःला कॉल करावा लागेल. मग जर हे व्हॅरिएबल इनिशियलाइज करायचे असतील तर तुम्ही कन्स्ट्रक्टर कसा बनवणार? आयडी, नेम आणि ऍड्रेस. बरोबर. आता किती व्हॅल्यू पाठवावं लागतील? 1,
2 3 बरोबर. आयडी देन नेम देन बरोबर. तर बघा 3 व्हॅल्यू पाठवल्या एरर गेला का नाही? गेला की एरर. बरोबर आहे. आता या व्हॅल्यू मित्रांनो याला द्यायच्या. कशा द्यायच्या तुम्हाला माहित नाही का? दिस डॉट स्टुडंट आयडी इक्वल टू आयडी देन नेम देन ऍड्रेस डन. याच्यात व्हॅल्यू इथली व्हॅल्यू कोणाला जाणार? याला. इथं दिसची पण गरज नाही कारण हे व्हेरिएबलची नाव कशी आहेत? वेगवेगळे. सेम असते तर घेतली असते. तरी पण वापरला काय इश्यू आहे का? नाही, वापरू शकता. असं नाही वापरता येत नाही, वापरू शकता, काय प्रॉब्लेम. आता 101 राम पुणे इथून पाठवलेलं याच्यात जाणार आहे की नाही बोला? जाणार की सर? या इथं मग सी डॉट शो केलं रन. आउटपुट मध्ये आउटपुट आलं का नाही आलं? डेटा कुठून कुठे गेला बोला मग? चाइल्ड मधून डेटा पॅरेंटला गेला की नाही? पण गेला तर कसा गेला? कसा गेला? सुपरचा वापर केला आणि काय कसा गेला म्हणजे? सुपर मध्ये डेटा दिला, हा डेटा पॅरेंटच्या कन्स्ट्रक्टरला गेला, इथून डेटा याच्यामध्ये गेला. आता असं डायरेक्ट पाठवणं चुकीचं आहे. इथं सेम व्हेरिएबल बनवा, आयडी नेम ऍड्रेस, आणि हे व्हेरिएबल इथे द्यायचे. आयडी ला आयडी, नेमला आणि ऍड्रेसला ऍड्रेस. दिल्या 3 गोष्टी याच्यात जाणार आहेत. अहो पण सर याच्यात व्हॅल्यू कुठून येणार? ही काय इथून येणार? आयडी ला आयडी, नेमला नेम, ऍड्रेसला ऍड्रेस. तर ह्या 3 गोष्टी आधी कुठे येणार? याच्यात. याच्यातून म्हणजेच कुणाला? पॅरेंटला. मग कुठे येणार? इथं. मग याच्यातून याच्यात, याच्यातून याच्यात, याच्यात जाणार. आणि जसं शोला कॉल केलं तेच प्रिंट केलंय आपण. आला डेटा, रन करा. विदाउट प्रॅक्टिस जमल काय हे? अय विदाउट प्रॅक्टिस हवेत गोळ्या घालून जमल का? असे करता येईल, त्यात काय लोड एवढा? होय जमल का? प्रॅक्टिस गरजेची आहे का नाही हो? आपलं भेटलाय शनिवार रविवार, चला मज्जा मस्ती करू, असं आहे का? होय. टाइम पास करून कळणार आहेत का गोष्टी? नाही. कळन नाही कळणार आहे. चाइल्डचा डेटा पॅरेंटला गेला कसा? ऐ चाइल्डचा डेटा पॅरेंटला गेला कसा? सर कसा गेला तुमच्या तुम्ही बघा, आम्हाला माहिती नाही. अरे इथून पास केला डेटा कोणाच्या कन्स्ट्रक्टरला? याच्यात आला. इथून कुणाला दिला? सुपरला, म्हणजेच कुणाला? पॅरेंटच्या कन्स्ट्रक्टरला. मग कुणाला गेला? याला. इथून कुठे गेला? ब्ल्यू व्हेरिएबलला म्हणजे याच्यात. इथून प्रिंट कुठे गेला? इथं. मग कॉल कधी केला आपण या शोला? इथं. झाला प्रिंट. डेटा चाइल्ड करून पॅरेंटला जातो, लक्षात घ्या, कन्स्ट्रक्टर थ्रू. उलट होत नाही. इकडला डेटा इकडं येत नाही, कन्स्ट्रक्टरचा अजिबात होत नाही तसं. क्लिअर आहे सगळ्यांना? कन्स्ट्रक्टर मधला डेटा इकडला इकडं असं उलटा होईल का? इथून डेटा इथं, इथं इथून पॅरेंटला, पॅरेंट मधून कन्स्ट्रक्टरला, कन्स्ट्रक्टर मधून याला. परत सांगतोय बघा, इथून डेटा कुठे गेला? इथं. इथून सुपर कॉल, सुपर कॉल म्हणजेच पॅरेंटचा कन्स्ट्रक्टर. इथून याच्यात, आणि याच्यातून याच्यात, याच्यातून इथं. हे 4-5 स्टेप्स आहेत. राईट. आता असं करायची गरज आहे का? गरजच नाही ना. का टाका काढून याला. गरज आहे का? नाही गरज. मग सुपर कॉल दोनदा यूज करता येईल का? नाही. सेम तेच रूल. तुम्ही जर म्हणले सुपर कॉल होऊन जाऊ दे आणखीन एकदा, नाहीच होणार. सुपर कॉल तुम्ही म्हणले लिहा इथं खाली, त्यात काय एवढं एवढं काय लोड घ्यायचंय? चालतच नाही. पहिल्याच लाईनला, लक्षात ठेवा, पहिल्याच लाईनला. हा पॉइंट इथं पण लिहितो मी. सुपर कॉल मस्ट बी यूज इन कन्स्ट्रक्टर ओनली, इन कन्स्ट्रक्टर ओनली ऍट फर्स्ट लाईन. ओके. आणि एकदाच बरं का फक्त,
super call we can use only one time in one constructor. एकदाच यूज करता येतो, जास्त वेळा यूज करता येत नाही. हे सगळे क्वेश्चन प्रिपेअर करायचे प्रत्येकाने, बिकॉज उप्स इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट ऍज पर द इंटरव्ह्यू. ओके, आणखीन काय पॉईंट होता इथं? दिसचे पॉईंट, याचे पॉईंट. आता जसा दिस कीवर्ड असतो पब्लिक, तसाच आणखीन एक कीवर्ड असतो, त्याचं नाव आहे सुपर कीवर्ड. कसला कीवर्ड? सुपर कीवर्ड. सर हासला पण असते, येस. दिस कीवर्ड दिस कॉल, सुपर कीवर्ड सुपर कॉल. तर ही काय भानगड आहे सर, सांगा बरं. ही भानगड बघून थांबू. होय, अडीच का वाजना, काय प्रॉब्लेम आहे? कोणाला जेवायचंय का? मला बी जेवायचंय राव. एक खरंय की नाही, का बास करायचं? सर लय कटाळा आला. सर कॅन वी से दॅट कन्स्ट्रक्टर हॅव रिटर्न टाइप ॲज क्लास? नो, वी कॅन नॉट से दॅट. रिटर्न टाइप नसतोच, असं म्हणूच नका. क्लास हा रिटर्न टाइप असतो, अजिबात नाही. दिस इज रॉंग स्टेटमेंट कल्याणी. ओके, हा. आता आपल्याला बघायचं सुपर कीवर्ड काय विषय आहे. कॉल तर ठीक आहे, सुपर कीवर्ड काय? बघा, सुपर कीवर्ड जो असतो ना, त्याचा यूज कसा होतो ते सांगतो. लेट सपोज गाईज, दुसरं एक्झाम्पल घेऊ आपण, याच्यामध्येच नको हे करायला. होय, आधीच लयच किचकट झाल्यासारखं असं वाटायला लागलंय पोरांना. त्यामुळे नवीन क्लास घेतो मी. एक क्लास घेतो मी, समथिंग कॉल्ड काय घेऊ रे, युजर घेऊ. आणि दुसरा घेऊ आपण, लेट सपोज इन्स्टा युजर. एक युजर आहे आणि दुसरा इन्स्टा युजर आहे, दोन क्लासेस आहेत आपल्याकडे. आता नीट बघा सगळेजण, बैठे बैठे सावधान. ओके, युजरकडे आयडी आहे, इन्स्टा युजरकडे पण आयडी आहे. हे असू शकते ना, याची प्रॉपर्टी वेगळी, याची प्रॉपर्टी वेगळी, असू शकतं, पण नाव सेम आहेत, आयडी आयडी. आता नीट बघा, इथं मी आलो, एक मेथड बनवली शो. ठीक आहे, इथं मी मेन मेथड बनवली, इन्स्टा युजरचा ऑब्जेक्ट बनवला, इन्स्टा युजर, न्यू इन्स्टा युजर. मी शोला कॉल केला. सर शो मध्ये तर काहीच नाहीये, या आयडीला प्रिंट केलं. तर क्वेश्चन आहे, आणि याला मी एक्सटेंड केलं युजर. इन्स्टा युजरचे पॅरेंट कोण? युजर. यांच्याकडे पण आयडी आहे, यांच्याकडे पण आयडी आहे. आता ही जी आयडी प्रिंट केली नेमकी कोणाची? कारण पप्पाकडे पण आयडी आहे, पोराकडे पण आयडी. लेट्स से पप्पाकडच्या आयडीला आपण व्हॅल्यू दिली 1 1 आणि याला दिलं 2 2. भानगड झाली की आता सर, तुम्ही जी आयडी प्रिंट करताय होणार कोणाची? कारण तुम्ही तर म्हणले याच्याकडे ही प्रॉपर्टी येते, स्वतःकडे पण प्रॉपर्टी आहे. काही पोरं असतात स्वतःची प्रॉपर्टी घेणारे, पण स्वतःची पण आहे आणि पप्पाची पण आहे, मग हा घेईल कोणाची? हा सगळ्यात आधी बघेल स्वतःची प्रॉपर्टी. कोणाची बघेल? जर तुम्ही इथं आले रन केले, काय आली व्हॅल्यू? 22 आलं म्हणजे कोणाची प्रॉपर्टी आहे? आयडी स्वतःची. पण काय काय पोरं म्हणते ते स्वतःच हाय ते आहे, पप्पाचं पण पाहिजे मला. हे म्हणतात का नाही? मग स्वतःच असताना जर पप्पाचं घ्यायचं असेल प्रॉपर्टी, कशी घ्यायची? त्याच्यासाठी मित्रांनो, वी हॅव समथिंग कॉल सुपर डॉट आयडी. आता ही प्रॉपर्टी स्वतःची, ही प्रॉपर्टी पप्पाची. जर तुम्ही फक्त आयडी केलं तर कोणाची येते? ओन प्रॉपर्टी, आणि ही पॅरेंट प्रॉपर्टी. काही क्लिअर आहे सगळ्यांना? वाय टू यूज सुपर? टू ऍक्सेस द पॅरेंट क्लास प्रॉपर्टी. सुपर कीवर्ड is used to refer instance variables of parent class. त्यालाच काय म्हणतो आपण? सुपर क्लास. म्हणू शकतो की नाही? सुपर क्लास. त्यालाच काय म्हणतो आपण? बेस क्लास. काही म्हणा. झाली की नाही ऍक्सेस? Look at this.
जर सर याच्याकडे प्रॉपर्टी नसतीच तर आता आता ही पण पॅरेंटची आहे आणि ही पण पॅरेंट नाहीच नाही याच्याकडे स्वतःची. दोन्ही कोणाचे असतील हो आता? गरज आहे का सुपरची? जर स्वतःकडे प्रॉपर्टी नसेल तर सुपर लिहायची गरज नाही, कारण बाय डिफॉल्ट भाऊ त्याला काय भेटणार आहे? पप्पाचेच भेटणार आहे बाई. जर त्याच्याकडे स्वतःकडे असेल ना तर सुपर लिहावं लागतंय पॅरेंटच्या प्रॉपर्टीसाठी. हे बघा, नाही लिहिलं तर स्वतःची तिथे. सेम मेथड साठी वॉइड याच्याकडे एक मेथड आहे, बँक बॅलन्स. लेट सपोज याच्याकडे बँक बॅलन्स आहे समथिंग 1000 रुपये पॅरेंटकडे. सेम मेथड इकडे आहे आणि याच्याकडे बँक बॅलन्स आहे समथिंग 30,000. याच्याकडे किती आहे? लेट सपोज 1000. इव्हन पॅरेंटकडे जास्त असतो. 10 लाख रुपये आहेत याकडे, यांच्याकडे 3 लाख रुपये. चाइल्डकडे 3 लाख आहेत, पॅरेंटकडे 10 लाख आहेत. आता इथं हा आला आणि म्हणला आय वॉन्ट टू ऍक्सेस, हे शो मध्येच बरं का, शो मध्येच आय वॉन्ट टू ऍक्सेस बँक बॅलन्स. बँक बॅलन्सला जर कॉल केला, स्वतःची बँक बॅलन्स कॉल होणार म्हणजे 3 लाख रुपये वाली. हे बघा, बँक बॅलन्स इज समथिंग 3 लाख. पण हा म्हणला पप्पाचे पण घ्या की, पप्पाला कुठं युज होणार आहेत आता. सुपर डॉट बँक बॅलन्स म्हणजे कोणाचा बँक बॅलन्स किती येणार? आले 10 लाख रुपये. मज्जा. क्लिअर आहे सगळ्यांना? सुपर म्हणजे पप्पा, सुपर म्हणजे पॅरेंट, फक्त असं केलं की स्वतःची. गॉट इट? हा सुपर सगळीकडे युज होतो, स्टॅटिक मध्ये युज होत नाही. तुम्ही जर स्टॅटिक मध्ये म्हणले सुपर डॉट बँक बॅलन्स, नो, चालणारच नाही. सेम याच्यासारखंच आहे ना, दिस तर कुठं चालतंय बघ. वी कॅन नॉट यूज दिस कीवर्ड इन स्टॅटिक मेथड. इथं काय म्हणणार तुम्ही? वी कॅन नॉट यूज सुपर कीवर्ड इन स्टॅटिक मेथड. देन दिस कीवर्ड वी कॅन यूज इन कन्स्ट्रक्टर इन्स्टन्स मेथड ओनली. हा पॉईंट इथं पण कॉपी करा, सेम आहे. ओके, एनी नंबर ऑफ टाइम आपण यूज करू शकतो सुपर. कितीही वेळा यूज कर रे भाऊ, कितीही वेळा. आणि दिसच्या जागी फक्त सुपर. सुपर कीवर्ड वी कॅन यूज इन कन्स्ट्रक्टर अँड इन्स्टन्स मेथड ओनली. ओके, इथे यूज करू शकता, कन्स्ट्रक्टर मध्ये सुद्धा तुम्ही त्याचा यूज करू शकता. सो क्लिअर आहे सगळ्यांना? सो दिस इज अबाउट समथिंग गाईज. दिस कीवर्ड, दिस कॉल, super keyword, super call, and inheritance in Java. So in the Monday session, we'll go for the types of inheritance. आताच कव्हर करायचं, आताच कव्हर करायचं, बास करायचं. ऐ, माझी एनर्जी आहे बाबा, आय हॅव एनर्जी. व्हॉट अबाउट युअर एनर्जी? ऐ, अरे सगळे झोपले काय? चला सर, चला. करा. ऐ खतरनाक. सर कंटिन्यू बस. जे दररोज 4-4 तास अभ्यास करतात ते म्हणतात करा करा करा. ज्यांच्या माग संसार आहे, लेकरं आहेत, ज्यांच्या माग कॉलेज आहे, ज्यांच्या माग आणखीन काय असतं रे, गर्लफ्रेंड आहे. सर काय सांगायचं, लई वेळ झालं मॅसेज येऊन आपलाय, तुमच्या लेक्चरमुळे मला रिप्लाय देता येणार. त्यांना थोडस कुठंतरी म्हणजे बास वाटत असेल. बरोबर की नाही? असा विषय नाही मित्रांनो, थांबू आपण यासाठी, ठीक आहे. बट कॅपेबिलिटी तुमची वाढवा. ओके, वाय एम टेकिंग लेक्चर सो मच लॉंग? बिकॉज ऍडव्हान्स जावामध्ये मित्रांनो 2 तास सलग आपले लेक्चर्स होणार आहेत, सलग 2 तास, कधी कधी 3 तास होतील. ओके, कारण टॉपिक्स पुढे असे येणार आहेत जे की तुम्हाला आपण म्हणतो ना पचवून घ्यावे लागणार. पचत नसतील तरी आपण ते म्हणतो लिंबू सोडा खावा पण पचवून घ्या. स्प्रिंग मध्ये काही टॉपिक 4 तास जातील आपल्याला, मायक्रो सर्व्हिसेस वगैरे सलग 4 तास. मग या टॉपिक पुढे वाढणार आहेत. सो दॅट्स वाय हे म्हणजे हे एवढ्या वेळ शिकवावंच लागतंय, नाहीतर एकदा लिंक तुटली तुटली. असे काही टॉपिक्स डिपेंड ऑन प्रिव्हियस टॉपिक, त्याच्यामुळे सुपर आताच कीवर्ड कीवर्ड कन्स्ट्रक्टर मध्ये यूज होतो का?
यस. ओके, करून बघा हा यूज सुपर कीवर्ड कन्स्ट्रक्टर. त्याच्यामुळे मी तुमची कॅपॅसिटी वाढवायलोय. ओके, आपण 12:40ला सुरू झालो होतो. आय थिंक 1.5 तासाच्या वर पण नाही गेलो आपण. 1.5 1-2 तासापर्यंत जातोय. पण ट्राय टू इम्प्रूव्ह, इन्क्रीज द कॅपॅसिटी. ओके, इन्क्रीज करा, पुढं कामाला येणार आहे. लगेच थकून जायचं नाही. ठीक आहे. ओके, आजसाठी थांबू आपण. ठीक आहे. याच्यावर मी मंडेला क्वेश्चन विचारणार आहे, हे लक्षात असू दे. सो तुमचं प्रिपरेशन विथ थेरोटिकल प्रॅक्टिकल एव्हरीथिंग शुड बी डन. ओके, आणि दुसरी गोष्ट काय सांगायची तुम्हाला, हां, असाइनमेंट ऑल्सो आय विल शेअर अँड टाइप्स ऑफ इनहेरिटन्स विल सी इन द मंडे सेशन. ओके, एनिथिंग एल्स यू वॉन्ट टू टॉक? आणखीन कोणाला काय बोलायचं आहे का रे कोण? नो. Okay, fine guys. So we'll stop here.